आणि मग त्याला भरोसा आला का करते करवी ते भगवंतच आहे, संपूर्ण भगवंत. आणि मग त्याचा मोह गेला. गतशोकम म्हणजे गीतेमध्ये सांगितलं काय, माझा आता मोह गेला. स्थित अस्मी स्थितप्रज्ञ. म्हणजे मी जे आता करिष्ये वचनंतो, आता मी सांगितलं माझा मोह गेला, आता तू जे सांगशील ते करीन, असे सरेंडर झाला अर्जुन, संपूर्ण समर्पित झाला भगवंताला. तर हे जे ज्ञान आहे, जे अर्जुनाला सांगितलं, हे ज्ञान लोप पावलं होतं. आता लोप पावलं, तर हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर याला कोणीतरी म्हणजे आता यांना जर आठवत नसेल, तर कोणाला आठवणार? तर भगवंतालाच आठवणार. आणि म्हणून भगवंतानीच माऊली ज्ञानेश्वरचं, म्हणून आपण म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. आणि म्हणून संपूर्ण सर्व सर्व संत हे ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात का, ह्या विश्वाचे राजे म्हणतात. त्याचं कारणच आहे कारण ते महाविष्णूचे अवतार होते. आणि महाविष्णूने जे सांगितलेलं ज्ञान तेच लोकांसाठी प्रकट करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांनी हा अवतार घेतला. किंबहुना आमचेच वारकरी आणि बऱ्याच ठिकाणी ह्या आरतीतलं दुसरं चरण बोललं जात नाही. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, हे चरण बऱ्याच ठिकाणी गात नाहीत. म्हणजे मी बऱ्याच जणांना विचारलं, बऱ्याच जणांवर प्रश्न केला का बा का गात नाही, त्याला कारण काय? जर माऊली ज्ञानेश्वर जर श्रीकृष्णाचे अवतार असतील, तर त्या गोपिका नारी असल्या तर काय, म्हणजे ज्या गात नाहीत त्यांचं कारण असं असतं का बाबा माऊली ज्ञानेश्वरांनी 21व्या-22व्या वर्षी समाधी घेतली आणि त्यांनी संसार केलाच नाही, तर त्यांना गोपिका नारींशी काय करायचंय? तर गोपिका नारी ह्या काय म्हणजे स्त्रिया या दृष्टीने बघू नका. ह्या ज्या गोपिका होत्या, ह्या ज्या गोकुळातल्या गोपिका होत्या, ह्या वेदांच्या ऋचा होत्या. वेदांच्या ऋचा म्हणजे वेद मंत्रांनीच अवतार घेतला होता गोपिकांच्या रूपाने. तर ह्या वेदांच्या ऋचा होत्या, वेद मंत्रांनीच गोपिकांच्या रूपाने अवतार घेतला होता गोकुळामध्ये. त्याच्यामुळे त्या सामान्य नव्हत्या. आणि म्हणून गोपिकांचं प्रेम हे श्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंतावर एवढं त्यांनी प्रेम का केलं? कारण त्या भगवंताचाच भाग होत्या. आणि म्हणून कबीरांचं सुंदर एक दोहा आहे. कबीर म्हणतात, काही काशी क्षेत्रामध्ये काही लोक कबीरांच्या पाठीपाठी लागले. का कबीर महाराज आम्हाला प्रेम काय, भक्ती काय हे सांगा. भगवंतावर कसं प्रेम करावं हे आम्हाला सांगा. बरेच लोक कबीरांच्या पाठी लागले. तेव्हा कबीरांनी त्यांना सांगितलं, "अरे कबीर, कबीर क्या कहे? कबीर, कबीर क्या कहे? जाओ जमुना के तीर. एक एक गवालन के प्यार में बह गए कोटी कबीर." हे म्हणाले, भगवंतावर कबीराने काय प्रेम केलं? म्हणजे भगवंतावर कसं प्रेम करावं हे जर शिकायचं असेल, तर जाओ जमुना के तीर. त्या यमुनेच्या काठावर जा, यमुनाच्या तीरावर जा आणि त्या एका एका गोपीनी काय भगवंतावर प्रेम केलं ते बघा. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये बैगे कोट कबीर, जे कोटी कबीरांचं प्रेम त्याच्यात वाहून जाईल, म्हणजे त्याचीही सर येणार नाही. कोटी कबीरांनी जे भगवंतावर प्रेम करेल कबीर, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ प्रेम या गोपींनी भगवंतावर केलं. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या चरणामध्ये उभ्या गोपिका नारी, कारण ते जर श्रीकृष्णाचे अवतार असतील तर गोपिका नारी का नसतील? तर हे गेली 700 वर्ष ही आरती गातात, तेव्हा कोणाला शंका आली नाही. आणि आता आपण शंका घेतो ही बरोबर नाहीये. कारण हे प्रॉपरच आहे. ते चरण आहे ते योग्यच आहे. किंबहुना मला असं नेहमी वाटतं का जे आरती करणारे आहेत, आरतीचे कर्ते आहेत, त्यांना ती आरती करताना साक्षात तिथे गोपिका नारी ओवाळताना दिसल्या असतील. भगवंताला ओवाळताना किंवा माऊली ज्ञानेश्वरांना ओवाळताना दिसल्या असतील. आणि म्हणून तर त्यांनी लिहिलं असेल. म्हणजे ह्या त्या बुद्धीपर्यंत, त्यांच्या विचारसरणीपर्यंत किंवा त्यांच्या बुद्धीच्या कुवतीपर्यंत, पात्रतेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, म्हणून ते आपल्या बुद्धीला झेपत नाही. पण हा विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे बरेच जण ती चरण गात नाहीत. तर हा जो माऊली ज्ञानेश्वरांचा अवतार आहे, हा केवळ ज्ञानेश्वरीसाठी होता. म्हणून मग त्यांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर अवतार संपवण्याचा निर्णय घेतला होता. लोक जेव्हा त्रास देत होते, तेव्हा ते थोडेसे क्रोधाने जाऊन ताटीमध्ये बसले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, नाही का? ताटीचे अभंग आहेत. मुक्ताईंनी त्यांना उपदेश केला. मुक्ताई 9 वर्षाची आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं का संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. म्हणजे ज्यांनी संत व्हावं त्यांनी जगाचं बोलणं सोसावंच लागतं. जर जगाचा उद्धार करायला जर संत आले असतील, तर त्यांना जगाचा उद्धार करण्यासाठी जगाचं बोलणं सोसावंच लागतं. हे माऊली ज्ञानेश्वरांना मुक्ताईनी समजवलं ताटीच्या अभंगामध्ये. तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अ, असं मुक्ताईनी ज्ञानेश्वरांना सांगितलं.
तर ते 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी संपवल्यानंतर, ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर माऊली ज्ञानेश्वरांनी समाधी घ्यायचं ठरवलं होतं. पण मग मुक्ताईनी समजल्यानंतर नंतर 6 वर्ष काढली आणि 22व्या वर्षी समाधी घेतली. तर माऊली ज्ञानेश्वरांचा अवतार हा केवळ आणि केवळ हे फक्त हे ज्ञान आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी प्रकट करण्यासाठी होता. आणि हे प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेल, हे गुह्य आहे. हे गुह्य या विश्वाला प्रकट केलं का विश्वामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही नाही. हे गुह्य माऊली ज्ञानेश्वरांनी हे प्रकट केलं आणि असा हा थोर ग्रंथ त्यांनी हा लिहिला. आणि हा थोर ग्रंथ लिहिल्यानंतर ते म्हणतात, हा ग्रंथ लिहिण्याची माझी पात्रता नाही, पण माझ्याकडे ही शक्ती का आली, तर माझ्या सद्गुरूंची कृपा. एक सुंदर ओवी आहे. परी येथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सदरू, तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ते म्हणतात त्यांची जर कृपा नसती, तर पुढे म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, परी जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वल असे. म्हणाल एरवी तरी मी मूर्खू, मी हा करू शकलो नसतो. बघा माऊली ज्ञानेश्वरांसारखं जगाची माऊली, पण ते सुद्धा कमीपणा घेतात. म्हणजे याचा चानस हे सांगायचं आहे का कितीही मोठं काम केलं तरी कर्तेपणा आपल्याकडे घेऊ नका. तर ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख समजून घेतात, ते मूर्ख नाही आहेत. एरवी तरी मी मूर्खू, एरवी म्हणजे माझ्या जर सद्गुरूंची कृपा नसती तर मी मूर्ख आहे, पण माझ्यावर सद्गुरूंची येता आहे असं असे एक आधार, तेनेची बोले मी सद्गुरू, म्हणजे त्यांच्या आधारामुळे मी बोलू शकलो, त्यांच्या आधारामुळे मी हा ग्रंथ करू शकलो, असं माऊली ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. आणि अशा रीतीने हा ग्रंथ लिहिल्यानंतर हे म्हणजे याला वाघ यज्ञ म्हटलंय त्यांनी, येणे वाघ यज्ञ पोषावे असं म्हटलंय. आता विश्वात्मके देव आहे. जर हरिपाठाचं पुस्तक वरती, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, वाघ यज्ञ असं म्हटलंय. आणि विश्वात्मके देवे असं म्हटलंय. सद्गुरूंची वर्णन करताना जे हे दान कोणाकडे मागतात, गुरूंकडे मागतात. हे जे पसाय दान, दान म्हणा, प्रार्थना म्हणा, ज्याला प्रसाद म्हणा, किंवा ज्याला मागणी म्हणा, अपेक्षा म्हणा, काही म्हणता येईल याला. तर हे जे काही सद्गुरूंकडनं मागतात, ते हे मागताना ज्याच्याकडे मागायचं त्याला आपण प्रसन्न असायला पाहिजे. तोषावे असं म्हटलंय. तो म्हणजे प्रसन्न असेल तरच आपल्याला दान देईल. जर समोरचा ज्याच्याकडे आपण मागतो तो जर प्रसन्न चित्त असेल, तो त्याच्या चित्तामध्ये जर प्रसन्नता असेल, तर तर तो आपल्याला एखादी गोष्ट देऊ शकेल. हे माऊलींना माहित आहे. म्हणून येणे वाघयज्ञ तोषावे असं म्हणतात. येणे वाघयज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे असं म्हटलंय. तर हे तोषोनी असं म्हटलंय, कशासाठी म्हटलंय का, दुसरा म्हणजे असतो नेहमी असतो वरतीच आहे. तोषोनी मज द्यावे पसाय दान, तर हे तोषोनी म्हणजे प्रसन्न चित्तानी द्या असं म्हटलंय. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके, आता आता म्हणजे मी आता हा ग्रंथ पूर्ण केल्यानंतर, हा वाघ यज्ञ केल्यानंतर, आता ह्या शब्दाचा अर्थ आहे आता. आता म्हणजे आपण कसं म्हणतो का, आपण दिलेलं काम मी आता संपवलं आता. म्हणजे आता म्हणजे मी आता हा तुम्ही दिलेलं मला कार्य हे मी संपवलंय, हे तुमच्या कृपेने संपवलंय आता. आता मला हे दान द्या. आता या आता विश्वात्मके देवे, आणि म्हणताना विश्वात्मके देवे म्हणतात. विश्वात्मके देवे म्हणजे संत आणि देव याच्यामध्ये काही फरक नसतो. देव जसा म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असतो, तसं संत ही संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असतात. संत म्हणजे देवाच्या एवढ्या शक्ती असतात. संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलंय. संत हेच देव आहे. मी नेहमी दासगुरु महाराजांचं तुम्हाला उदाहरण देत असतो, तर त्यांनी म्हटलं संत हिची भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे दाते वैराग्याचे. असंच आहे. चालते बोलते परमेश्वर, तर हे चालते बोलते परमेश्वर कोण आहे, तर संतच आहे. म्हणून संत सुद्धा व्यापक आहेत, संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेले आहेत. म्हणून आता विश्वात्मके देवे हे म्हणताना हे निवृत्तीनाथांना आपल्या गुरुना ते विश्वात्मक देवाची उपमा देतात. विश्वात्मके देवे असं म्हटलंय. आणि विश्वात्मक देवाची उपमा देतात का माझे गुरु सुद्धा जसा भगवंत विश्वव्यापक आहे, तसे माझे गुरु सुद्धा विश्वव्यापक आहेत, विश्वव्यापक आहेत असं माऊली म्हणतात. तर ह्या विश्वव्यापक
असं वर्णन केल्यानंतर आणि त्या वर्णनाने तोषोनी मद द्यावे पसाय दान हे असं म्हटलंय. तर तुम्ही आता प्रसन्न होऊन मला दान द्या. तर दान मागताना आता मज तोषोनी मज द्यावे असं म्हटलंय. मज द्यावे म्हणजे कोणाला? मला द्या. मला दान द्या असं म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर मागताना मला मज द्यावे पसाय दान हे. मज द्यावे म्हणजे मला द्या असं म्हणतात. पण मला द्या म्हणतात. पण ह्या पुढे 7 ओव्यामध्ये जे काय मागणं मागितलं, या पुढच्या 7 पहिली ओवी ही प्रार्थना आहे आणि शेवटच्या ओवीमध्ये आशीर्वाद आहे. अशा 9 ओव्या आहेत. या पसायदानमध्ये बघितलं तर 9 ओव्या आहेत. पण ह्या 9 ओव्यांमध्ये पहिली ओवी जी आहे ती भगवंताला म्हणजे सद्गुरूंना केलेली प्रार्थना आहे. आणि शेवटच्या ओवीमध्ये तेने हा होईल दान पसावो म्हणजे सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद आहे. तर ह्या 2 ओव्या सोडल्यानंतर मधल्या 7 ओव्यांमध्ये हे जे काय आहे ते भगवंतानी किंवा माऊली ज्ञानेश्वरांनी मागणं मागितलंय. तर हे मागणं जे मागितलंय ते आतोषोनी मज द्यावे असं म्हणतात मज द्यावे. पण ह्या 7 ओव्यामध्ये 9 प्रकारचं मागणं मागितलंय. 9 गोष्टी मागितल्यात भगवंतानी. पण ह्या 9 गोष्टीमध्ये स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. आपल्यासाठी स्वतःसाठी मज द्यावे असं म्हणतात. पण स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही. बघा पुढे आपल्या येतील त्या 7 ओव्या. तर ह्या 7 ओव्यांमध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी कारण संतांना स्वतःला काही नकोच असतं. ज्याला भगवंताची प्राप्ती झाली, जे महाविष्णूचे अवतार आहेत, त्यांना संसारातनं काय हवं असेल? त्यांना काय कमी आहे? किंवा त्यांच्याकडे कसली कमतरता असणार? कसलीच कमतरता नाही. ते परिपूर्ण असतात. ते परिपूर्ण किंबहुना उपमा देताना माऊली ज्ञानेश्वरांचीच ओवी आहे. ते संत कसे असतात? ते जे सूर्य जैसे सोज्वळ तेजे सूर्य जैसे सोज्वल परी तो अस्तवे हे किडाळ परी तो अस्तवे अस्तवे म्हणजे अस्ताला जातो हे किडाळ चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ चंद्राची उपमा देता येत नाही चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ पौर्णिमेलाच तो संपूर्ण असतो बाकी अर्धा असतो तर चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ हे सदा पुरते संत जे असतात ते सदा पूर्ण असतात म्हणजे त्यांना कसली कमतरता नसतात सूर्य सुद्धा तेजस्वी आहे सूर्याचं तेज आहे पण अस्तवे आहे किडा तो अस्ताला जातो हा दोष आहे त्याच्यात पण हे तर सदा सदा सोजवळ असतात संत हे सदा प्रकाशित असतात प्रकाशमान असतात हे वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात मेघाची उपमा देताना म्हणतात मेघ उदार परी ओसरे मेघ म्हणजे ढग उदार पाऊस देतात उदार आहेत उदार परी ओसरे म्हणून उपमेसी ना पुरे म्हणजे त्यांची उपमा त्यांना देता येत नाही हे निशंकपणे सदा निशंकपणे सपागरे पंचानन असं म्हटलंय पंचानन म्हणजे सिंह आहेत हे सिंह हा प्राण्यांचा राजा आहे तसे हे सिंह आहेत यांची या संतांची उपमा कशालाही देता येत नाही लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगाध जो संतांचा महिमा अगाध आहे लोह परिसाची म्हणजे परिसाची उपमा त्यांना देता येत नाही का कारण परीस लोखंडाचं सोनं करतं पण ज्या लोखंडाचं सोनं करतं त्या लोखंडाचा जर दुसऱ्याला स्पर्श झाला तर ते लोखंड दुसऱ्याला सोनं करू शकत नाही पण संतांचा महिमा असा आहे का संत ज्यांच्यावर कृपा करतात त्यांना आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे ज्यांच्यावर कृपा करतात त्यांना आपणासारखे आपल्यासारखे संत बनवून टाकतात आणि ज्यांना संत बनवतात ते कृपा करून दुसऱ्याला संत बनवू शकतात हा जो संतांचा गुण आहे हा परिसामध्ये नाहीये हा परिसा म्हणून लोह परिसाची नसा आहे उपमा चंदनाचं पण चंदना तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन चंदनाची उपमा दिली चंदन स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला सुगंधी करतो तसे संत असतात म्हणून संतांना स्वतःसाठी काहीच मागायचं नसतं संतही उदार उदार भरले अनंत कोठार असे उदार असतात संत हे देण्यासाठीच आलेले असतात भगवंत आणि संत हे फक्त देण्यासाठी फक्त आणि फक्त देण्यासाठी आलेले असतात या विश्वामध्ये ते स्वतःसाठी काहीच करत नसतात कुठल्या संतांनी स्वतःसाठी केलंय बघा जे संत आहेत ते बाकी सोडून द्या बाकी काय नुसतं भगवे घातलेत किंवा पांढरे कपडे घातलेत म्हणजे संत असं नाही स्वतःसाठी त्यांनी काय केलं असं बघा स्वतःसाठी काहीच करत नसतात जे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे स्वतःचा देह कष्ट होऊन देह कष्टविती परोपकार जगाच्या कल्याण करण्यासाठी आला अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा जड जीवांचा म्हणजे अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो किंबहुना हे बघा म्हणजे भगवंत श्रीकृष्ण सुद्धा
कशासाठी अवतार घेतला? भगवंताचा अवतार कशासाठी असतात? गीतेमध्ये सांगितले का परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताच्या अवताराचे 3 उद्देश सांगितले. परित्राणाय साधूनाम म्हणजे साधूंचा रक्षण करण्यासाठी आणि विनाशायच्या दुष्कृताम दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी हा भगवंताचा अवतार आहे. 3 गोष्टी आहेत, 3 हेतू आहेत. पण या 3 हेतूमध्ये जर भगवंताची आपल्याला कृपा संपादन करायची असेल तर एकतर आपल्याला परित्राणाय साधूनाम साधू बनायला लागेल, तर भगवंत आपलं संरक्षण करेल. किंवा विनाशायच्या दुष्कृताम भगवंताची कृपा पाहिजे. जसं कंसाचा उद्धार केला, रावणाचा उद्धार केला, तसं वाईट व्हावं लागेल आपल्याला. विनाशायच्या दुष्कृत करायला लागेल आणि मग भगवंत येऊन आपला नाश करेल. म्हणजे भगवंताला जर भेटायचं असेल, एक तर साधू बनायचं असेल, साधू बनावं लागेल किंवा दृष्ट बनावं लागेल. ह्या 2 गोष्टी. मधल्या माणसाचा जे संसारी लोक आहेत, जे साधूही नाहीत आणि दृष्टही नाहीत, या लोकांचा कोणी उद्धार करावा? या लोकांचा भगवंत उद्धार करण्यासाठी येत नाही. भगवंत येत नाही. मग यांचा उद्धार व्हावा ही भगवंताची इच्छा आहे. मग यांचा उद्धार करण्यासाठी कसा उद्धार व्हावा? तर भगवंत त्याच्यासाठी या संतांना अवतार घ्यावा. भगवंतांची इच्छा असली तरी भगवंत सर्वांचा उद्धार करत नाही. भगवंत फक्त एकाचाच उद्धार करायला येतात. ज्याच्यासाठी येतात त्याचा उद्धार करतात आणि अवतार संपवतात. बघा प्रल्हादासाठी आले, प्रल्हादासाठी अवतार घेतला, खांबातून प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपाचा वध केला, अवतार संपवला. परशुराम आले, निक्षत्रिय पृथ्वी केली, अवतार संपवला. असा सर्वांचा अवतार करण्यासाठी देव कधी अवतार घेत नाही. सर्वांचा उद्धार करण्यासाठी देव अवतार घेत नाही. मग सर्वांचा उद्धार करण्यासाठी संतांच्या रूपाने देवच अवतार घेत असतो. देवच अवतार घेत असतो. आणि हे संत हे कधीच स्वतःच बघत नाहीत, स्वतःसाठी कधी मागत नाहीत. ते फक्त आणि फक्त विश्वाचा उद्धार करण्यासाठी चाललेले असतात. म्हणून उद्धराया जन जड जीवा असं म्हटलंय. कारण त्यांचा जड जीवाचा उद्धार करण्यासाठी हे संतच करू शकतात, देव नाही. म्हणून देव पण कृपा करत नाही, आपल्यावर देवाची कृपा करत नाही. देव संतां थ्रूच करतो. आपला उद्धार करायचा असेल तर संतांच्याच थ्रू. म्हणजे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय असं म्हटलंय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. जे वेद ग्वाही देतात, ग्वाही देऊन खात्री साक्षी देऊन सांगतात का संताविन प्राप्ती नाही. म्हणजे संत उद्धार सामान्य माणसाचा, संसारी जनाचा, प्रापंचिक माणसांचा जर उद्धार करायचा असेल तर संतांचीच कृपा व्हावी लागते आणि संतांच्याच कृपेने त्याचा उद्धार होता. संतांच्या कृपेनेच ते परिपूर्ण होऊ शकतात, सिद्ध होऊ शकतात किंवा ज्ञानी होऊ शकतात. भगवंत त्यांच्यावर कृपा करून, मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं उदाहरण नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांना देव भेटले होते पण देवाने उद्धार नाही केला. त्यांना विसोबा खेचरांना भेटावं लागलं आणि विसोबा खेचरांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांचा उद्धार केला. म्हणजे देव हा सामान्य माणसाचा, संसारी माणसांचा, प्रापंचिक माणसाचा उद्धार करत नाही. त्याच्यासाठी देवच संतांचा अवतार घेऊन ह्या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतो. म्हणून संत हे फार महत्वाचे. म्हणून इथे मागताना पसायदान मागताना मज द्यावे पसायदान असं म्हटलंय, पण मागताना एक त्या माऊलींनी स्वतःसाठी मागितलं नाही. बघा दुसऱ्या ओवीमध्ये 3 मागणे मागितली. माऊली ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या ओवीमध्ये 3 मागणं मागितली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. 3 मागणी आहेत बघा. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळांची व्यंकटी याचा अर्थ वाईटपणा नाही, वाईट बुद्धी असा आहे. व्यंकटी म्हणजे बुद्धी. तर वाईट बुद्धी म्हणजे वाईट प्रवृत्ती. म्हणजे खळांची व्यंकटी म्हणजे वाईटपणा. वाईटपणा म्हणजे वाईट बुद्धी. तर ही वाईट बुद्धी सांडो म्हणजे त्यांना सद्बुद्धी मिळो. हे भगवंता त्यांची वाईट बुद्धी जी आहे ती वाईट बुद्धी काढून त्यांना सद्बुद्धी दे. जे खळांची व्यंकटी सांडो. बघा माऊलींनी एवढं वाघ यज्ञ केला, एवढी मोठी ज्ञानेश्वरी, 700 श्लोक. ही ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे. गीतेवर केलेलं माऊली ज्ञानेश्वरांनी केलेलं भाष्य आहे, टीका आहे. त्या गीतेचे 700 श्लोक आहेत आणि या 700 श्लोकावर माऊली ज्ञानेश्वरांनी 9035 ओव्या लिहिल्या.
ज्ञानेश्वरी 9,035 ओव्या. एवढी मोठी ज्ञानेश्वरी जी लिहिली, ही लिहिताना सुद्धा कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबाने लिहिली. हे सच्चिदानंद बाबा कोण होते? सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. ते ह्याने जे लिहिली, माऊलींनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने लिहिली. ते सच्चिदानंद बाबा ह्यांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्मशानावर घेऊन गेले आणि स्मशानावर घेऊन गेल्यानंतर माऊलीने तर त्यांच्याकडनं हे कार्य करून घ्यायचं होतं. आणि जेव्हा माऊलीला समजलं की सच्चिदानंद बाबांचा मृत्यू झाल्यानंतर माऊली तिथे गेले आणि माऊलीने सांगितलं तर सच्चिदानंद बाबा उठा उठा बोलल्यानंतर सच्चिदानंद बाबा सजीव झाले, जिवंत झाले आणि त्यानंतर त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये माऊलीने त्यांच्याकडनं हे कार्य करून घेतलं. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तर हे सच्चिदानंद बाबा यांनी माऊलींना लिखाणाचं काम करण्यासाठी मदत केली. माऊलींनी ही ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. तर असे हे माऊलींचे असा अधिकार. तर ते 3 मागणं ह्या दुसऱ्या ओळीमध्ये मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो. बघा माऊलींनी एवढा मोठा वाग्यज्ञ केला, पण पहिली आठवण कोणाची झाली तर खळांची व्यंकटी सांडो. सज्जनांची, साधूंची झाली नाहीये. चांगल्या सात्विक लोकांची झाली नाही, सज्जन लोकांची, सद्गुणी लोकांची झाली नाही. जे खळांची व्यंकटी पहिलं मागणं मागतात, सर्व मागण्यांमध्ये पहिलं मागणं जे खळांची व्यंकटी सांडो. का हे भगवंता ह्या वाईट लोकांची दुर्बुद्धी दूर कर. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नये नारायणा. तर किंवा तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. या मनुष्य जन्मामध्ये दुर्बुद्धी ठेवू नका, बुद्धीचा पालट धरारे काही. पालट धरा म्हणजे दुर्बुद्धी आहे ती सद्बुद्धी करा. आपली सुद्धा हे आपल्या तुम्हाला सांगितले तुकाराम महाराजांनी किंवा माऊलींनी का खळांची व्यंकटी सांडो. तर तुमच्यासाठी मागितलेलं जे खळ असतील, वाईट वृत्तीचे लोक असतील, वाईट बुद्धीचे, वाईट वृत्ती म्हणजेच बुद्धी, बुद्धीमध्येच वृत्ती उत्पन्न होते. तर ज्यांची वृत्ती वाईट आहे ती वृत्ती त्यांची खळांची व्यंकटी सांडो, त्यांची ती वाईट वृत्ती जाओ. म्हणजे अशा वाईट वृत्तीचे लोक फार असतात. एक फार सुंदर उदाहरण आहे. एक महात्मा असतात आणि लॉन्चनी प्रवास करत असतात, ओढीनी मोठ्या. तर प्रवास करत असताना एक अर्धा पाऊण तासाचा प्रवास असतो. जसं आपण काय इथून कारापुरीला जातो किंवा भाऊच्या धक्क्यावरून इकडे उरणला मोऱ्यावर वगैरे येतो, त्याला एक अर्धा पाऊण तास लागतो. तशा प्रकारचा एक लॉन्चचा किंवा होडीचा प्रवास होता. आणि त्या होडीमध्ये एक महात्मा प्रवास म्हणजे सात्विक महात्मा संत होते आणि ते प्रवास करत होते, भगवे कपडे घातलेले. आणि त्या होडीमध्ये काही तारकट पोरं पण होती, जे तरुण पोरं होती, काही काय सहलीला चालले असतील, कुठे चालले असतील. आता यांना टाइमपास काय असणार, त्यांच्या साथीमध्ये करायला लागले. काय 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 त्याला उद्देशून बोलायला लागले, टॉन्ट मारायला लागले. टाळी कोण देहा ते सांभाळी. त्यांना काही नसतं. जगात पिशाचे अंतरी शाना सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, असे त्यांचं वर्णन. लोकांना ते साधू वेड्यासारखे दिसतात, पण सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये असतात. त्यांना अशा लोकांबरोबर काय घेणं देणं, म्हणून त्यांनी काही लक्ष दिलं नाही. तो त्या साधूंना एवढं बोलून सुद्धा काय राग येत नाही, म्हणून मग हळूहळू त्यांनी पुढची पायरी त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. त्यांना जाऊन धक्का मारायचा, स्पर्श करायचा, ढकलायचं असं करायला सुरुवात केली. तरी त्या साधूने काही लक्ष दिलं नाही. काय काय नाना प्रकारचे तास, कोण केसच ओढतात, कोण शेंडी ओढतंय, कोण त्यांचे कपडे ओढतात. अशा प्रकारचा त्रास द्यायला तयार झाला. तरीही त्यांचं काही लक्ष नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी काही बोलले नाहीत, काही बोलले नाही. मग एवढं झाल्यानंतर अजून पुढे पुढे त्रास द्यायला लागल्यानंतर भगवंतालाच राहवलं. देवाला राहवलं नाही, देवच त्या लॉन्चमध्ये आला. म्हणजे माझ्या भक्ताला त्रास देतात म्हणून त्याला शासन करण्यासाठी देवच धावून आला. देव आल्यानंतर देवाने त्या महात्म्याला विचारलं, तुला एवढा त्रास देतात आणि तू का सहन करतोस? त्यांनी म्हटलं, देवा काय करायचंय मला, आता मला पलीकडचा किनारा दिसतोय, एक 20-25 मिनिटांनी मी पोहोचेन. अजून 20-25 मिनिटं त्यांचा त्रास सहन करायला लागेल. जाऊ दे, त्यांना आनंद मिळतो ना. बघा साधूची वृत्ती काय आहे बघा. त्यांना आनंद मिळतो ना, त्यांचा टाइमपास चाललाय ना, तर म्हणे त्यांना आनंद मिळतो, मिळू दे, मला काय त्रास होतो, मला काही फरक पडत नाही. नाही 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 म्हणाले, मला सहन होत नाही. तुला जरी काय होत नसेल किंवा तुला फरक पडत नसला तरी मला सहन होत नाही. देव म्हणतात त्यांना, काय मला तुला जरी फरक पडत नसला मी सहन करणार नाही. माझ्या भक्ताला दिलेला त्रास मी सहन करणार नाही, तर मी त्यांना शासन करणार. तर म्हणे देव जाऊ दे हो,
ते महात्मा सांगतात, "देवा जाऊ दे, कशाला तुम्ही त्यांना त्रास देताय?" म्हणे, "जाऊ दे त्यांना, त्यांचं काम ते करतात, आपलं काम आपण करायचं. मी मी शांत आहे, मी आनंद आहे, मला काही त्रास नाही." नाही म्हणाले, "माझ्या भक्ताला त्रास दिला मला चालत नाही. तू सांग मी यांना काय त्रास देऊ?" म्हणाले, "हे लॉन्चच उलटी करून टाकू आणि बुडून टाकू का?" देव म्हणतात, "या सागर ह्या होडीलाच उलटी करू आणि बुडून टाकू का समुद्रात?" मग महात्मा म्हणतो, "देवा नको, नको असं करू नका." "मग काय करू ते सांग" म्हणा. तर म्हणा, "काहीच करू नका तुम्ही. तुम्ही कशाला त्रास देता? हात जोडून विनंती करतो देवाला, तुम्ही कशाला त्रास करता? आता माझा किनारा येईल, 20 मिनिटात मी पोहोचेन आणि मग ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईन. काही घेणं-देणं नाहीये. 20 मिनिटंच राहिलेत, 20 मिनिटं मला त्रास झाला." "नाही, नाही," म्हणाले, म्हणे, "त्यांनी गुन्हा केलाय. माझ्या भक्ताला त्रास दिलाय, त्याचं त्यांना शासन झालंच पाहिजे. तू सांग काय कर?" मग शेवटी देव ऐकच ना, म्हणून त्या महात्म्याने काय मागितलं असेल देवाकडे? त्या महात्म्याने सांगितलं, की "जे खळांची व्यंकटी सांडो." महात्म्याने सांगितलं, "देवा जर का तुम्हाला शिक्षाच करायची असेल, तर अशी करा, का त्यांची जी दुर्बुद्धी आहे ती घालवा. त्यांना जी दुर्बुद्धी आता सुचते ना, ही दुर्बुद्धी घालवा आणि त्यांना सद्बुद्धी द्या. तया सत्कर्मी रती वाढो." तर म्हणाले, "हे करा. जर तुम्हाला शिक्षा द्यायची असेल, तर हे करा, का त्यांची दुर्बुद्धी घालवा आणि त्यांना सद्बुद्धी द्या." काय मागणं आहे विचार करा. जो माणूस त्रास देतोय, जो आपल्याला जीवन आपलं असह्य करतोय, आपल्याला जगताना जो त्रास देतोय, अनंत यातना करतोय, त्याच्यासाठी मागताना काय मागावं? तसं ह्या पसायदानामध्ये माऊली ज्ञानेश्वर मागताना जे खळांची व्यंकटी सांडू, पहिलं मागणं कोणासाठी? जर दुष्ट जे आहेत, जे दुर्बुद्धीचे आहेत, त्यांची दुर्बुद्धी घालव. हे भगवंता त्यांची दुर्बुद्धी घालव. बघा, भगवंत अवतार घेऊन त्यांनी विनाशाय दुष्कृतम, भगवंत ज्या वाईट लोकांचे, राक्षसी वृत्तीचे लोक जे आहेत, त्यांचा नाश केला, त्यांना संपवलं. संत कोणाला संपवत नाहीत बघा. संत एवढे उदार असतात, व्यापक मन त्यांचं असतं. वार्याची धाव तैसा सरळ भाव, असं माऊलींनी वर्णन केलंय. तर त्यांचं मन जे असतं, त्यांची वृत्ती जी असते, भावना जी केवढी व्यापक आहे. म्हणजे ते आलेच येथे उपकारासाठी, आले उपकारासाठी, जया घर ज्या वैकुंठी, वैकुंठातलं आपलं घर सोडून इथे कशासाठी? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ते वैकुंठातलं आपलं इथे उपकारासाठीच आलेलं आहे. त्याच्यामुळे ते दुष्टांचा नाश कर असं नाही म्हणत. खळांची व्यंकटी, या खळांचा नाश कर असं, त्यांची व्यंकटी, त्यांची दुर्बुद्धी घाला, असं मागणं मागतायत. आणि ते पण सर्वात अगोदर म्हणजे आपल्या समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. या 4 प्रकारच्या लोकांसाठी 4 प्रकारची मागणी भगवंतानी, माऊली ज्ञानेश्वर, मी येणार आहे तिकडे त्याच्याकडे, तिकडे वळणार आहे. तर ह्या 4 प्रकार, त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे, दृष्ट लोक, वाईट वृत्तीचे लोक. त्या वाईट वृत्तीच्या लोकांची वाईट वृत्ती म्हणजे वाईट बुद्धी घालव, हे पहिलं मागणं माऊली ज्ञानेश्वरांनी वाईट लोकांसाठी मागितलं. हे एवढे उदार संत असतात. कारण संतांना समाम सर्व भूतेषु नमे द्वेष असते न प्रिया, असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं. त्या संतांना कोणच चांगलं आणि वाईट कोण नसतंच. भगवंत जसं म्हणतात का सगळी माझीच बालक आहेत. या विश्वामध्ये जे भूत मात्र, मनुष्य प्राणी असं नाही, जे भूत मात्र आहेत, प्राणी आहेत, ती सुद्धा माझीच बालक आहेत. ते सुद्धा माझेच अंश आहेत. तसं संत सुद्धा या विश्वावर कृपा करतात. या विश्वामध्ये जे कोणी असतील, ते ते आमचेच आहेत. ही भावना आहे त्यांच्यामध्ये. नदी वाहताना असा विचार करत नाही का हा दृष्ट आहे, चोर आहे म्हणून त्याला पाणी द्यायचं नाही. हा वाघ आहे म्हणून त्याला पाणी द्यायचं नाही. हा संत आहे म्हणून त्याला पाणी द्या. हा राजा आहे म्हणून त्याला पाणी द्या, असं कधी नाही म्हणत. नदी सगळ्यांना सारखा परोपकार करत जाते. झाड सगळ्यांना सारखी छाया देत असते. जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकच सावली वृक्ष दे जैसा. जो तोडण्यासाठी घाव घालतो कुऱ्हाडीने, किंवा जो झाडाची लागवड करतो, त्या दोघांना एकाच प्रकारची सावली देतो. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तसे संत असतात. जे संतांना वाईट आणि चांगला हा भेदच नसतो. आणि म्हणून पहिलं मागणं मागताना सर्वात जास्त गरज कोणाला आहे मागण्याची? सर्वात जास्त देवाची कृपा कोणाला, गरज कोणाला आहे? जे दृष्ट लोक आहेत, वाईट बुद्धीचे, त्यांना आहे. आणि म्हणून माऊली मागताना पहिल्यांदा जे खळांची व्यंकटी सांडो आणि काय तया सत्कर्मी रती वाढो. त्यांची दुर्बुद्धी जाऊन सत्कर्मी रती, म्हणजे सत्कर्मामध्ये त्यांचं मन वळू दे. त्यांची बुद्धी सत्कर्माकडे लागू दे. चांगली कर्म, सात्विक कर्म त्यांच्याकडे. तुका म्हणे येतं सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अनिशी.
रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणे जगी वाया गेला. तुका म्हणणे येते सत्वाचे सामर्थ्य. सामर्थ्य कुठं? भक्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठल्या गुणाचं? 3 गुण आहेत ना, रजतम सत्व 3 त्रिगुण आहेत. त्या 3 गुणामध्ये सामर्थ्य कुठलं? भगवंताकडे चालणारं सामर्थ्य कोणाचं आहे? सत्वगुणाचं. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. म्हणून महाराज म्हणतात तया सत्कर्मी रती वाढ. सत्कर्मी म्हणजे सत्वगुणी, ज्या कर्मामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आहे, असं असं सत्वगुण वृद्धिंगत हो त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये सत्वाचं सामर्थ्य वाढू दे. का? तर सत्वाचं सामर्थ्य सत्कर्म करायला लागल्यानंतर त्यांची दुर्बुद्धी जाईल. दुर्बुद्धी आणि सत्कर्म ही एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत. दुर्बुद्धी आणि सत्कर्म ही दुर्बुद्धी ज्यांना आहे त्या दुर्जन लोकांकडे सत्कर्माच्या अपेक्षाच करता येत नाही. म्हणून सत्कर्म दिले, सत्कर्माची बुद्धी दिली त्याला दिल्यानंतर मग त्यांची दुर्बुद्धी आपोआप जाईल. म्हणून माऊली म्हणतात त्या खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्व गुण त्यांच्यामध्ये बांधू दे आणि त्याला सात्विक होऊ दे. असे सात्विकपणा त्यांच्यामध्ये आल्यानंतर मग पाप व्हायची गरज, मग पाप त्यांच्या हातून घडणारच नाही. पहिलं मागणं मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परत वाढो. 2 मागणी ही वाईट लोकांसाठी मागितली. व्यंकटी वाईट दुर्जनांसाठी, काय त्यांची व्यंकटी, त्यांची दुर्बुद्धी जावो आणि सत्कर्मी रती वाढो. आणि तिसरं मागणं दुसऱ्या ओळी मधलं, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. भूतमात्रांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण हो. बघा मैत्री फार, मैत्री याचा अर्थ तुमची आमची मैत्री असं नाही, ही स्वार्थापोटी मैत्री. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. बघा आपल्या मैत्रीचा जो म्हणजे असं इंग्लिश मध्ये म्हण आपण म्हणतो की नाही, फ्रेंड इन डीड, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. तर फ्रेंड इन नीड अशी मैत्री वाढू दे. माऊली ज्ञानेश्वरांचं मागणं जे आहे ते सर्वसामान्य मैत्री आहे तशी नको. ही मैत्री काय स्वार्थ संपला का मैत्री संपतो अशी नको, किंवा आपला फायदा संपला का आपला फायदा होत नाही बघितल्यानंतर मैत्री तुटली अशी नको आहे. जी परमनंट, जी सातत्याने टिकेल, जी मनापासून आहे, भावनामय आहे, जी प्रेममय आहे, अशी मैत्री पाहिजे. अशी मैत्री भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. असा फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. जो संकटाच्या वेळी आपल्याला साथ देणारा असेल असं मित्र अशी मैत्री हो एकमेकांबरोबर. भूता परस्परे पडो. भूता याचा अर्थ असा नाही का मनुष्य प्राणी, जे या पृथ्वीवर जे काय भूतमात्र आहेत, किडा मुंगी प्राणी, जे काय पक्षी पशु पक्षी आहेत, ह्या सर्वांना एकमेकाची मैत्री घडो असं मागणं येते. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. पहिल्या ओळीमध्ये 3 मागण्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये अजून 3 मागण्या. तिसऱ्या ओळीमध्ये दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लावू. बघा दुरितांचे पहिलं, चौथी मागणी, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू आणि जो जे वांछील तो ते लावू. या 3 मागण्या तिसऱ्या ओळीमध्ये अजून 3 मागण्या केल्या. काय? दुरितांचे तिमिर जाऊ. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारचे लोक आहेत. तर 4 प्रकारच्या लोकांसाठी 4 प्रकारच्या मागण्या या पसायदानमध्ये भगवंतानी माऊली ज्ञानेश्वरांनी केलं. आणि असं नाही म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडू आणि त्यांना कुठे पोचवलं, शेवटच्या ओळीमध्ये सांगतात दृष्टादृष्ट विजय होवा जेव. म्हणजे दृष्टादृष्ट, दृष्ट आणि अदृष्ट त्याच्यावर विजय मिळावा. शेवटची मागणी मागतात दृष्टादृष्ट. दृष्ट म्हणजे दृष्टीला दिसणारे, अदृष्ट म्हणजे दृष्टीला न दिसणारे. म्हणजे हे विश्व जे दिसतंय दृष्टीला ते दृष्ट, आणि अदृश्य, अदृष्ट म्हणजे जे काम क्रोध लोभ आपल्याला दिसत नाहीत, अहंकार जे दिसत नाहीत, षड्रूप आहेत, पंचप्राण आहेत, पंचकोश आहेत, त्रिदोष आहेत, हे जे काय सगळे आतमध्ये ते दिसत नाहीत, त्याच्यावर पण दृष्टा अदृष्ट, दृष्ट आणि अदृष्ट विजय होवा जो, त्याच्यावर पण विजय मिळो. म्हणजे जो खळ आहे, जो व्यंकट म्हणजे दुर्बुद्धीचा माणूस आहे, त्याची दुर्बुद्धी तर जावोच, पण ही जाऊन त्यांनी कुठे पोचावं, तर दृष्टादृष्ट विजय व्हावं, म्हणजे त्यांनी संत व्हावं. दृष्टादृष्टावर विजय म्हणजे तो सिद्ध पुरुष व्हावा, त्याला भगवंताची कृपा व्हावी आणि तो भगवंतमय व्हावा. इथपर्यंत गेले. म्हणजे या खळांना, या दृष्ट लोकांना, दुर्जनांना
दुर्जना त्या वृत्तीपासून ते संतांच्या वृत्तीपर्यंत जावं असं मागणं या 60 ओव्यामध्ये माऊली ज्ञानेश्वराने केली. तर पहिलं जे मागणं आहे व्यंकटी सांडो, हे दृष्ट लोकांसाठी. हे 4 प्रकारची लोक आहेत. दृष्ट लोक, प्रापंचिक लोक, उदासीन, संसारामध्ये जे उदासीन असतात, संसार करून करून कंटाळलेले त्यांच्यासाठी, आणि तिसरं जे साधक असते, साधना करणारे जे साधक आहेत परमार्थामध्ये त्यांच्यासाठी मागितलंय, आणि चौथं जे आहे ते संतांसाठी मागितले. संत संत होण्यासाठी, संतांसाठी मागितलंय, सिद्ध असेल त्याच्यासाठी. म्हणजे अशा 4 प्रकारचे लोक आहेत. सज्जन लोक म्हणजे एक दुष्ट लोक, प्रापंचिक लोक, साधना करणारे साधक लोक भक्ती मार्गातले, आणि सिद्ध लोक, सज्जन लोक, साधू पुरुष. या अशा 4 प्रकारच्या लोकांसाठी 4 प्रकारचे मागण्या मागितलेल्या आहेत. तर पहिलं जी 2 मागणी आहेत ते दृष्ट लोकांसाठी आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे दृष्ट लोकांसाठी मागलेलं मागणं आहे. हे दृष्ट लोकांसाठी भगवंत आहेत. आणि प्रापंचिक लोकांसाठी पुढचं मागणं मागतात काय, त्यांना सत्कर्मी रती वाढो. जे या प्रापंचिक लोकांना प्रपंच करताना सत्कर्मामध्ये रती वाढू दे, आणि परस्पराकडं मैत्र जीवाची, प्रपंचामध्ये त्यांना असे चांगले मित्र मिळावे, त्यांना सत्कर्मामध्ये रती वाढू दे, सत्कर्मामध्ये आवड निर्माण होऊ दे, सत्कर्मावर प्रेम होऊ दे. असं सत्कर्मावर रती वाढवली, सत्कर्मावर प्रेम किंवा सत्कर्म करायला लागल्यानंतर भूता परस्परे पुढो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. दुरितांचे तिमिर जावो हे दुसरं मागणी, पुढची मागणी ही प्रापंचिक लोकांसाठी. कारण आपण प्रपंच करतो, प्रपंच हा ज्ञान आहे, प्रपंच हा दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चौकडे अंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये सुखाचा लवलेश नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं ज्याचं रूप आहे. या संसाराचं स्वरूप कसं, दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. किंवा आपण भावगीत म्हणतो, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. असंही तुझ्या आयुष्याचं जे वस्त्र आहे, तर ह्याच्यात एक जवापाड जर दुःख असेल तर त्याच्यापुढे पर्वता, पुढे त्याच्या पाठीमागे पर्वता एवढं दुःख लपलेलं आहे. तर ह्या दुःख का का दुःख होतं, कारण या संसाराला आपण खरा मानतो. हे आपलं अज्ञान आहे, तिमीर. दुरितांचे तिमीर जावो, दुरित म्हटलंय आपल्याला. दुरितांचे तिमीर जावो म्हणजे या अज्ञानी लोकांचं अज्ञान जाऊ दे, का हा संसार खरा नाही, हा नाशिवंत आहे. या नाशिवंत संसाराच्या पाठीमागे गेलात तर त्या संसारापासून मिळणारं विषयाचं सुख ते नाशिवंत आहे. तर तुम्ही नाशिवंत सुखाच्या पाठीमागे आहात, आणि ते तुम्हाला दुःख दिल्याशिवाय दुसरं काही देणारच नाही. दुःखाशिवाय दुसरं काही संसारामध्ये म्हणजे निष्पन्न होतच नाही. संसारातली कुठलीही गोष्ट घ्या, त्या प्रत्येक गोष्टीतून जरी आनंद मिळत असला तरी तो क्षणिक आहे, पण त्याच्या पाठीमागे मोठं दुःख लपलेलं असतं. दुःखाचं स्वरूप वर्णन करताना सुभाषितकार म्हणतात, दुःखस्य नंतरम सुखम, सुखस्य नंतरम दुःखम, न न नित्य लभते सुखम, न नित्य लभते दुःखम. हे संसाराचं स्वरूप आहे. म्हणजे दुःखानंतर सुख हे लपलेलं आहे, सुखानंतर परत दुःख हे आहेच. हे सुख दुःखाने भरलेला संसार आहे. मग काय, याचं कारण काय? कारण संसारात जे जे काय दिसतं ते नाशिवंत आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते नाशिवंत, असं नाथ महाराजांनी म्हटलंय. जे दृष्टीला दिसणार आहे त्याला नाश आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटका यंत्र कैसे परिभ्रमेगा, माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटले. उपजे ते नाशे, जे उपजतंय, जे दृष्टीला दिसतंय त्याला नाश आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, आणि ज्याला नाश आहे त्याला पुनर्जन्म आहे, त्याला परत उत्पन्न व्हावं लागतं. जातस्य ध्रुव मृत्यू, ध्रुव जन्म मृतस्य च, तस्मात परिहरेर्थे न तुम सोच तुम अरसी, असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं. जातस्य ध्रुव मृत्यू, जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहे, आणि ध्रुव जन्म मृतस्य, जे मरण पावतो त्याला ध्रुव जन्म, त्याला जन्म परत आहेच. तस्मात अपरिहार्यते, हे अपरिहार्य आहे, हे टाळू शकत नाही, अपरिहार्य आहे. तस्मात अपरिहार्यते न तुम सोच तुम, अर्जुनाला सांगते याचा विचार करू नकोस, याचा शोक मानू नकोस. न तुम सोच तुम परी, याचा शोक मानू नको, कारण हे उपजते ते नाश पावणारच आहे. जातस्य ध्रुव मृत्यू, हे भगवंताने सांगितलं अर्जुनाला. म्हणून हा जो संसार आहे हा नाशिवंत आहे. त्याचं स्वरूप कसं आहे, नाशिवंत आहे.
पण या संसाराला नाशिवंत न समजता, त्याला खोटा न समजता आपण खरा समजतो. त्याला खरा समजतो. पण हा अनुभव कधी आहे? तुमचा आमचा अनुभव नाही. हा साधू संतांचा अनुभव आहे. आमच्या सद्गुरूंचं सुंदर एक वचन आहे. ते म्हणतात, "येथे देह नव्हे, खरे जग नव्हे, हा सत्य मृत्यू नव्हे. काही पाप नव्हे, खरा यम नव्हे, नरकादी काही नव्हे. ज्ञात्या दुःख नव्हे." हे जर जाणता हे सगळं खरं नाही. हा जे जाणतो, जो जाणतो त्याला ज्ञात्या दुःख नव्हे, मूढा गती नव्हे, त्या त्रास खोटा नव्हे. ब्रह्मानंदी मन निमग्न असता काहीच काही नव्हे. जेव्हा भगवंताला एक आपण खरं मानतो, भगवंताला सत्य मानतो आणि त्या भगवंत जेव्हा तेव्हा हे सगळं खोटं दिसतं. हे सगळं व्यर्थ आहे असं दिसतं. म्हणून तुमची आमची परिस्थिती नाही. म्हणून तिथे म्हणताना म्हणतात, दुरितांचे तिमिर जाऊन हे जे आपण खरं मानतो, हा खरा संसाराला जे मानतो हे जे आपलं अज्ञान आहे, तिमिर आहे, अंधकार आहे, हा आपल्या चित्तामधला अंधकार आहे. तो अंधकार जावो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो. आणि मग विश्वाला स्वतःचा धर्म कळावा. स्वतःचा धर्म काय? तर देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा. त्याला या संसाराची बाधा झाली. भगवंताने या नरदेह मनुष्य जन्म हा वेगळा आहे. 84 लोक्ष योनीपेक्षा अलौकिक आहे, वेगळाच आहे, अद्वितीय आहे. मनुष्य जन्मासारखं दुसरं काही नाहीये. आणि म्हणून या मनुष्य जन्मामध्ये हे सगळं जे मागणं मागितलं हे सगळं आपण प्राप्त करू शकतो. हे आपण सहज शक्य करू शकतो. हे मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. पण त्याच्याकडे आपण वळलोच नाही. तया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देव भजना गोमटा. तया झाला फाटा. या संसाराची बाधा झाली. षड्रिपूंची बाधा झाली. आणि त्याच्यामुळे आपला जो उद्देश होता, तो उद्देश आपला बाजूला पडला आणि आपण विषय सुखामध्ये रत झालो. विषय सुखामध्ये आनंद मानायला लागलो. आणि म्हणून हे जे आपण विषय सुखामध्ये आनंद मानतो, ही जे आपलं तिमिर आहे, हा अज्ञान आहे. दुरितांचे तिमिर जावो. तर हे आपलं तिमिर जावो आणि तया सत्कर्मी रती वाढो. आणि त्यांना सत्कर्मामध्ये रती म्हणजे आवड निर्माण हो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. या दुसऱ्या ओळीमध्ये मागितलेली 3 मागणी. पहिल्या ओळीमध्ये 3, दुसऱ्या ओळीमध्ये 3. जे असं हे विश्व जे संतांचं कार्य काय? हे विश्व सुधारणं, समाज सुधारणं हे संतांचं काम आहे. जडजीवाचा उद्धार करणं, त्यांना आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान करून देणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणं, हे संतांचं कार्य आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये हे जे ज्ञान सांगितलंय कशासाठी? हे ज्ञान एवढ्याचसाठी आहे का आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं. प्रगट गुह्य बोले. हे जे गुह्य आहे, हे गुह्य प्रगट व्हावं. हे विश्वाला प्रगट व्हावं, तुम्हा आम्हाला प्रगट व्हावं. हे प्रगट करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. आणि म्हणून प्रगट गुह्य बोले विश्वाला प्रगट केलं. आतापर्यंत असा म्हणजे त्यांच्या परंपरेतला, माऊलीच्या परंपरेतला असा एक गुरु, एक शिष्य, एक गुरु असा विचार, असा दृढ झाला विचार. तर मग आतापर्यंत बघा, आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना ज्ञान सांगितलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितलं. म्हणजे एकच गुरु आणि एकच शिष्य. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना सांगितलं आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरांना सांगितलं. जे निवृत्तीनाथांकडनं ज्ञानेश्वरांकडे आलं. हे जे प्रगट गुह्य आहे, हे जे ज्ञान आहे, हे असं चालत. आदिनाथ म्हणजे शंकर. तर शंकरांनी हे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं. तर हे जे गुह्य आहे, आतापर्यंतची जी परंपरा होती, का एका गुरुनी एकच शिष्य करायचा आणि एका शिष्याला हे ज्ञान द्यायचं. ही जी परंपरा आहे, ही माऊली ज्ञानेश्वरांनी मोडून काढली. आणि म्हणून हे पसायदान मागितलं. हे जे पसायदान आहे, हे निवृत्तीनाथांकडे आता विश्वात मागितले. ही जी परंपरा आहे, ही मोडून काढली माऊली ज्ञानेश्वरांनी. आणि त्यांनी माऊली ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे मागितलं का हे जे गुह्य आहे, हे जे ज्ञान आहे, हे मला प्रगट करायचं आहे विश्वासाठी. म्हणून ते म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहू. विश्व स्वधर्म सूर्य पाहिजे. स्वतःचा धर्म काय आहे? आपला धर्म भगवंताची भक्ती करणं हा आपला धर्म आहे.
निज धर्म असे चोखडा, नाम विचारावे घडा घडा, मुक्ती मुक्तीचा सांगाडा, भवसिंधू तारक. हा धर्म आहे आपला. निज धर्म असे चोखडा, नाम उच्चारावे घडा घडा. हा स्वधर्म आहे. स्वधर्म काय, तर आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करून घेणं आपला स्वधर्म आहे. तर हा स्वधर्म, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, हा स्वधर्म हा विश्वाला कळू दे. हे जे गुह्य आहे, प्रगट गुह्य आहे, हे प्रगट होऊ दे विश्वाला. हे मला प्रगट करण्याची आज्ञा द्या, परवानगी द्या. हे पसायदान मागितलं माऊलींनी. निवृत्तीनाथांकडे, सद्गुरूंकडे हे पसायदान मागितलं. आणि म्हणून मग निवृत्तीनाथांनी हे त्यांच्या नंतर मग ज्ञानेश्वरानंतर अनेक शिष्य झाले. मग सगळ्यांना ते प्रगट दिलं. मग एक गुरु एक शिष्य ही जी परंपरा होती ही मोडून काढली ज्ञानेश्वरांनी. आणि हे जे ज्ञान आहे हे सगळं विश्वाला प्रगट केलं. हे जे वेदांचं ज्ञान आहे हे सर्व विश्वाला प्रगट केलं. म्हणजे त्यांनी ते संस्कृतात होतं. जे जी गीता होती ती संस्कृतात होती. संस्कृत सामान्य माणसाला कळणं कठीण आहे. मग ही संस्कृत लोकांना कळली नाही तर हे ज्ञान सर्व लोकांपर्यंत जाणार नाही. म्हणून मग माऊलीने अवतार घेतला आणि ते प्राकृतामध्ये प्रगट केलं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काय बघितलं तर काय आहे, गीतेचा श्लोक आहे त्याच्यावर माऊली ज्ञानेश्वरांचं भाष्य आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत, ओवी रूपाने त्यांनी केलेलं भाष्य आहे. ही गीता आहे, ही ज्ञानेश्वरी आहे. जे संपूर्ण गीतेचे सगळे श्लोक त्याच्यावर ज्ञानेश्वरांचं भाष्य आहे. असं 9,000 ओव्यामध्ये त्यांनी त्याच्यावर केलेलं भाष्य आहे. म्हणजे हे गीतेचं ज्ञान ओवी रूपाने तुमच्या आमच्यासाठी त्यांनी प्रगट केलं. दुरितांचे तिमिर दाबो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. हे जे ज्ञान आहे हे स्वतःचा जो धर्म आहे, स्वस्वरूप जे आहे ते हे विश्वाला कळू दे, हे भगवंताकडे मागितलं. हे निवृत्तीनाथांकडे मागितलं. हे जे ज्ञान आहे हे सर्वांसाठी उपलब्ध व्हावं, हे माऊलीने खुल्लं केलं तुमच्या आमच्यासाठी. म्हणून माऊलीला माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात, जगाची माऊली जननी म्हणतात, आई म्हणतात. का? कारण सगळ्यांवर आईसारखं प्रेम केलं. माऊली ज्ञानेश्वरांनी सगळ्यांवर आईसारखं प्रेम केलं. सगळ्यांना हे ज्ञान वाटलं, सगळ्यांना उपलब्ध केलं. जे किती किती घेतात ते वेगळी गोष्ट आहे. ज्यांच्या प्रारब्धामध्ये ते तिथपर्यंत जातात. ज्यांना भगवंतांनी कृपा केली किंवा ज्यांची पुण्याई असेल पाठीमागे, बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी असं म्हटलंय त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये माऊलींच्या. का बहुत किंवा नाथ महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पोदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे हरी मुखी पैठाव. या अनंत जन्माचे सुकृत असेल त्याला हे लाभ होतो. पण त्याने मोकळा केलाय, घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हा आपल्यावर आहे. देवापर्यंत जायचं का संसारात राहायचं हे आपलं आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी पुरुषार्थाचा अधिकार दिलाय. या मनुष्य जन्मामध्ये प्रारब्धाबरोबर पुरुषार्थ दिलाय. मागे कर्माचा सिद्धांत सांगताना मी बोललो त्याच्यावर. जे 3 प्रकारची कर्म, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. तर क्रियमान कर्म जे तिसरं कर्म आहे फक्त मनुष्य जन्मामध्ये, त्यालाच प्रारब्ध म्हणतात. हे फक्त मनुष्य जन्मामध्ये. कारण प्रारब्ध संपवायचं असेल तर काहीतरी नवीन करावं लागेल ना, प्रयत्न करावा लागेल. तर हे प्रयत्न करण्यासाठी हा तिसरा अधिकार भगवंताने दिलाय. म्हणून प्रारब्धाचा प्रारब्ध म्हणजे पुरुषार्थाचा अधिकार भगवंताने दिलाय. त्या अधिकाराचा उपयोग करून आपण ठरवायचं आहे का हे ज्ञान आपण मिळवायचं का नाही मिळवायचं. भगवंतानी ऑप्शन तुम्हाला दिलंय, तुम्ही ठरवा. तुम्हाला जे पाहिजे, जे काय कठीण आहे मिळणं, जे दुर्लभ आहे ते तुम्हाला प्राप्त करून दिले. 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं म्हटलंय. दुर्लभम येत त्रयम येतात, दुर्लभम त्रयम येतात, देवानुगुण संभास. मनुष्यत्वम काय 3 गोष्टी, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि सज्जन संगत, सज्जनाची संगती, महापुरुष संगत आहे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संयम. महापुरुष म्हणजे संतांचा संगती. जे ह्या 3 गोष्टी या मृत्यू लोकांमध्ये दुर्लभ आहेत. काय? मनुष्याचा जन्म मिळणं हा दुर्लभ आहे. मनुष्याचा जन्म आनंद म्हणजे संपूर्ण 84 लक्ष योनी फिरल्यानंतर सकल जन्माच्या शेवटी मनुष्य देह लागे पिठी, असं माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. संपूर्ण 84 लक्ष योनी फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. आणि तो पण लाभला हा देह काकताली न्यायी. काकताली न्याय म्हणजे कावळा बसावा आणि फांदी मोडावी, हा जो न्याय आहे तसं
आपलं पाप पुण्य समसमान झालं का आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतं. हे पाप पुण्य समसमान कधी होईल कोण सांगू शकेल का? नाही. कधी होईल काय सांगता येत नाही. आणि ते समसमान झालं का आपण मनुष्याच्या जन्माला येतो. तर हा मनुष्य दुर्लभ मनुष्य देह हा भगवंताने आपल्याला दिलाय. 3 दुर्लभ गोष्टींपैकी एक मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय. आणि दुसरी मुमुक्षुत्व. मुमुक्षु म्हणजे साधना करणारा, म्हणजे माणूस, पहिला माणूस. मग 4 अवस्था आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. परमार्थामध्ये सुद्धा 4 परीक्षा आहेत. आपण जसं कॉलेजमध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ज्या असतो, तशा इकडे पण 4 परीक्षा आहेत. बद्ध म्हणजे तुम्ही आम्ही बद्ध, अज्ञानी, तिमिर, ज्यांच्यात तिमिरा म्हणजे तिमिर जावं म्हटलंय की नाही, दुरितांचे तिमिर जावं, तसे आपण दुरित म्हणजे बद्ध, तुम्ही आम्ही. मुमुक्षु म्हणजे या संपूर्ण विषय सुखाचा त्याग करून ज्याला फक्त आणि फक्त भगवंताची आवड, भगवंताच्या प्राप्तीची आवड निर्माण झाली, त्याला मुमुक्षु म्हणतात. नाथ महाराजांनी मुमुक्षुची व्याख्या करताना असं म्हटलंय, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला भक्तीचा, अंकित होईन साधू संतांचा, म्हणे तो मुमुक्षु. काय स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा म्हणजे प्रपंचावर वैराग्य, प्रपंचाचं कंप्लीट, प्रपंचावरचं प्रेम गेलं. आणि हव्यास धरला भक्तीचा, परमार्थाचा. हव्यास, हव्यास शब्द वापरताना हव्यास वापरलाय. हव्यास म्हणजे दुसरं काही सुचत नाही, त्याला हव्यास म्हणतात. तेच पाहिजे, आपण जेव्हा म्हणतो त्याने हव्यास धरलाय, तेव्हा तेच पाहिजे, म्हणजे देवच पाहिजे असं ज्याने देवाचा हव्यास धरलाय तो. आणि अंकित होईन साधू संतांचा, मी साधू संतांची सेवा करीन, साधू संतांना समर्पित होईल, असं ज्याच्या मनामध्ये एकनिष्ठ भाव निर्माण झाला, त्याला मुमुक्षु म्हणतात. ते हे दुर्लभ आहे, मृत्यू लोकामध्ये दुर्लभ आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महाजन संयम. महाजन संयोगा म्हणजे महाजनांची संगती. भगवंताचे जे जन आहे, भगवंताचे संत जे आहेत, त्यांची संगती मिळणं हे मृत्यू लोकामध्ये दुर्लभ आहे. या 3 गोष्टी भगवंतानी इथे आपल्याला मनुष्य जन्मामध्ये उपलब्ध हो म्हणून पुरुषार्थाचा अधिकार दिलाय. त्या अधिकाराचा उपयोग करून तुम्ही मुमुक्षु बना. आणि मग हे जर मुमुक्षु झालात, इच्छा मनामध्ये तीव्र झाल्यानंतर आपणची देव होय गुरु. मग देवच संतांचा अवतार घेऊन तुम्हाला उपदेश करायला का तुमच्यावर कृपा करायला प्रकट होतो. देवच प्रकट होतो. संततेची देव, देवतेची संत. जे संतांच्या रूपाने देवच प्रकट होतो आणि कृपा करतो. या 3ही गोष्टी या मृत्यू लोकांमध्ये शक्य आहे. भगवंतांनी उपलब्ध करून दिल्या. मग त्या उपलब्ध करून घ्यायच्या किंवा नाही हा आपला प्रश्न आहे. हा आपला प्रश्न आहे. भगवंतांनी पुरुषार्थाचा अधिकार दिलाय. पुरुषार्थ म्हणजे करा किंवा नको करू, करायचा अधिकार दिलाय. मग करायचं का नाही करायचं तुम्ही ठरवा. आणि हे ठरवण्यासाठी पाठीमागे पुण्याई लागते. अनंत जन्मीच्या सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठावे, भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. असं ज्याचं सुकृत पाठीमागे असेल त्याच्या नशिबात ते मिळतं. तर असे नशिबंत आपण व्हावेत, असं व्हावे असं माऊली इथे अपेक्षा करतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग असं स्वधर्म सूर्य पावल्यानंतर जो जे वांछील तो ते लाव. मग ज्याला जी इच्छा, किंबहुना अशी जेव्हा स्थिती प्राप्त होते तेव्हा इच्छाच राहत नाही. तेव्हा काय मागावं ही इच्छाच नाही. संत काय मागतात? संतांनी कधी देवाकडे काय मागितलं असं कधी बघितलं का? असं कधीच नाही. नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा, हे मागणं आहे. हे संतांचं मागणं आहे. नलगे मुक्ती, मोक्ष पण नको तुझा आम्हाला. नलगे मुक्ती, धन संपदा नको. तुकाराम महाराज म्हणतात, नको देऊ देवा पोटी हे संतान. म्हणजे ज्या मुलासाठी आपण काय अट्टहास करत असतो, तुकाराम महाराज नको देऊ देवा पोटी हे संतान, मायाजाळे जाण नाठविसी. कारण ते मायाजाळ आहे. त्या मायाजाळामध्ये अडकलो का तुझी आठवण येणार नाही. मायाजाळे नाठवसी, तुझी आठवण येणार नाही, कारण त्या मुलांमध्येच मी गुरफटलेला राहील. नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य. पुढे म्हणतात, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्योग होय जीवा. द्रव्य दिलंस तर ते सांभाळण्याचा उद्योग लागेल ना, ते खर्च करण्याचा उद्योग लागेल ना.
त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल ना, मग तुझी भक्ती कधी करू? म्हणून तुकाराम महाराज, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्योग होईल जीवा. मग काय दे? तुका म्हणे करी भिकाऱ्याच्या परी, तरीच रात्रंदिवस हारी येईल मुखे. मला भिकारी कर, मग तुझी आठवण येईल. कुंती मातेने महाभारतामध्ये मागताना काय मागितलं? देवाने सांगितलं का मी तुझा पुत्र, काय आत्या होत्या देवा त्याची, मी म्हणाल तुझा भाचा आहे, तर तू काय माग, तुला काय हवं ते. कुंतीला सांगितलं भगवंताने. कुंतीने सांगितलं देवा, काय देणारच असशील तर मला दुःख दे. कारण जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख आलं तेव्हा तेव्हा तो आम्हाला तारण्यासाठी किंवा आमचा संरक्षण करण्यासाठी धावत आलास. जर सुख दिलंस तर सुखामध्ये तुझी आठवण होणार नाही, आणि जर दुःख आमच्या वाट्याला आलं तर तुझी पुन्हा पुन्हा आम्हाला दर्शन होईल, तुझी पुन्हा भेट होईल. कारण दुःखामध्ये तो आम्हाला तुला बघवत नाही आणि तू धावून येतोस आणि आमचं संरक्षण करतोस. म्हणून माझ्या वाट्याला दुःखच दे. हे कुंती मातेने मागितलं. तसं तुकाराम महाराज पण मागतात. तुका म्हणे करी भिकाऱ्याच्या परी. भिकारी कर म्हणजे मग तुझी आठवण सारखी सारखी येईल. हे सगळं नाशिवंत देऊ नकोस. म्हणून दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो. हे भगवंता ज्याला जे पाहिजे ते दे, असं माऊली ज्ञानेश्वरांनी मागले. किती सुंदर मागणं. मला सांगा, असं कोण मागेल का देव भेटल्यानंतर? तुम्ही आम्ही मागू का? नाही मागणार. त्याला संतच व्हावं लागतं. संतच असं मागणं मागू शकतात. पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडली भेटो तया भूता. 7वं मागणं मागतायत का वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली. ईश्वरावर ज्यांची निष्ठा आहे असे संत, त्यांची मांदी आली, भेटतो भूता. वर्षत म्हणजे हे संत सज्जन ह्या मृत्यू लोकांमध्ये सतत अवतार घेऊ दे, हा त्याचा अर्थ आहे. ईश्वरनिष्ठ, ईश्वरनिष्ठ म्हणजे ज्यांची ईश्वरावर, नश्वरनिष्ठ नाही. नश्वरनिष्ठ म्हणजे तुम्ही आम्ही, दुरितांचे ते मेरे जाऊ, जे दुरित. नश्वर, संसार हा निश्वर आहे, सृष्टी नश्वर आहे, जे जे दिसे ते ती नाशिवंत. त्या नश्वरावर निष्ठा असलेले ते तुम्ही आम्ही, आणि ईश्वरावर निष्ठा असलेले ते संत. म्हणून वर्षात सकळ भूमंडली, या भूमंडळामध्ये, या पृथ्वीवर ईश्वर निष्ठांची मांदी आली. आणि कशी? अनवरत भूमंडली भेटतू भूता. अनवरत, अनवरत म्हणजे खंड पडू देऊ नको, सतत. हे का अनवरत म्हणतात, सतत का म्हणतात? कारण मनुष्याचा स्वभाव आहे, एकदा चांगलं दिलं का ते जपून ठेवणं हे स्वभाव नाहीये. त्याच्यातनं फायदा असेल तर जपून ठेवते, पण ते फायद्याचं नसेल, चांगली गोष्ट आहे, चांगला विचार आहे, अभंग आहे, पाठ केला, कशाला तो पाठ ठेवा? पिक्चरचं गाणं पाठ करू, चांगलं दुसरं काही चांगलं गाणं असेल तर पाठ करू, अभंग कशासाठी लक्षात ठेवू? नाही ठेवणार. म्हणजे विसरलं जातं. चांगली गोष्ट असते ती लवकर विसरली जाते, वाईट गोष्ट लक्षात राहते. हे माऊली ज्ञानेश्वरांना माहित आहे. म्हणून त्याची आठवण करायला अनवरत असं म्हटलंय. या चांगल्या गोष्टीची आठवण व्हावी आम्हाला, विसरलो तर परत आठवण व्हावी. मज निरंतर काय आणून या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. निरंतर म्हणजे जरा सुद्धा अंतर पडू देऊ नये. महाराज म्हणतात, मज निरंतर आठवी जागविती. निरंतर काय, संत आपल्याला निरंतर आठवण करत देत जन्म मिळाला नाही, जे करायचं आहे ते कर, याची निरंतर आठवण करून देत येतात. म्हणून अनवरत म्हणतात. अनवरत भूमंडली भेटतू भूता. या भूत मात्रांना सतत हे ईश्वरनिष्ठ संत हे भेटत राहू दे, अनवरत, खंड न पडता निरंतर हे भेटत राहू दे. असं निरंतर भेटले तर यांच्या चित्तामध्ये फरक पडेल, तर यांची काय व्यंकटी जे वाईट बुद्धी ही पालटेल. एकदाच भेटले आणि गेले तर परत जसे जैसे थे परत तसेच होतील. म्हणून हे ना बिघडण्यापूर्वी परत दुसरा पाठव संत, यांना बिघडू देऊ नकोस. अनवरत भूमंडली भेटतू भूता. सतत असे भेटत राहिले, असे जर संत सतत भेटत राहिले
तर मग हे बिघडणार नाहीत, हे माऊलींना सांगायचं आहे. वर्षात सकळ भूमंडली ईश्वर निष्ठांची मांडी आली. असे हे संत सतत अवतार घेत राहू दे. या पृथ्वी तलावर हे सतत अवतार घेत राहू दे. या संतांना सतत अवतार घेऊ दे आणि ह्या जड जीवनाचा दुरितांचा उद्धार करो. मग या संतांनी या दुरितांचा म्हणजे अज्ञानी जनांचा उद्धार करावा ही अपेक्षा आहे. 7 वाजेपर्यंत करतो ना? 7:30. संजू 7 वाजेपर्यंत करतो ना? हा सर, हा सर. अनवरत भेटू तू भूता. काय म्हणतो? नाही, करा पाहिजे तेवढं, काय प्रॉब्लेम नाही. हा काय म्हणे, हे आज संपलं म्हणजे पुढच्या वेळेला दुसरं घेता. नाही, पूर्ण करा, वेळ आहे आपल्याकडे, काय प्रॉब्लेम. अनवरत भूमंडली भेटो तया भूता असं म्हटलंय. अनवरत कशासाठी? अनवरत म्हणजे खंड पडला तर तुम्हा आम्हाला जे ज्ञान सांगितलं ते विसरो. विसर पडू नये आणि त्याची परत परत आठवण करावी. म्हणजे बघा, आता कुठेही सप्त्याला गेलो, कीर्तनाला गेलो तर सगळे कीर्तनकार एकच सांगतात का देवाची भक्ती करा. अजून काय सांगतात का याच्यापेक्षा वेगळं? देवाची भगवत प्राप्ती करून घ्या, देवाकडे वळा, हेच सांगतात. भक्ती करा एवढंच सांगतात. त्या संपूर्ण कीर्तनाचं प्रवचनाचं सार एवढंच असतं का इथे सत्य काय आहे तर भगवंत आहे आणि त्या सत्याकडे वळा आणि ह्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या, एवढंच त्याच्यातलं सार आहे. बस, त्याच्या पलीकडे काही नाही. पण हे सांगण्यासाठी वर्षभर सप्ते चालू असतात आणि वर्षभर कीर्तन, सतत कीर्तन ऐकतो. काय गरज? तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात, ते म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आम्ही अवतार घेऊन आलो तर आमचा अवतार संपवण्याची वेळ आली तरी तुमच्या चित्तामध्ये फरक पडत नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता तेची तुम्हा आता कळवा. तरी आपल्या चित्तामध्ये फरक पडत नाही. म्हणून या चित्तावर ते ठसवायचं असतं त्यांना. हे ठसलं पाहिजे. जे जेव्हा ठसेल तेव्हा आपल्याला त्याची आठवण राहील. आणि म्हणून माऊली मागताना मागतात का वर्षात सकळ भूमंडली ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडली भेटू तया भूता. या सर्व भूत मात्रांना ते अनवरत भेटत राहू, खंड न पडता निरंतर भेटत राहू, अखंड भेटत राहू, अशी मागणी मागतात. असं या माऊलींचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे. पुढच्या ओळीमध्ये, 4थ्या ओळीमध्ये म्हणतात, यांचं वर्णन करतात, त्यांना उपमा देतात. हे ईश्वरनिष्ठ कसे असतात, म्हणजे काय देऊ शकतात. तर त्याच्यासाठी म्हणतात, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. हे संतांना दिलेल्या उपमा आहेत पुढच्या 2 ओव्यामध्ये. का चला कल्पतरूचे आरव, हे संत कसे असतात? कल्पतरू सारखे असतात. कल्पतरू हा वृक्ष, त्याच्या खाली बसल्यानंतर जी इच्छा कराल ती तुम्हाला पूर्ण होते. असे हे संत असतात. म्हणजे त्यांच्याकडे कमी काही नाही. या संतांचे हे देणे, परिसा परिसा आघात देणे, चिंतामणी ठेंगणा. जे या संतांचं देणं जे आहे हे असं आहे का त्याला परिसाची आघात नाही. चिंतामणी ठेंगणा, चिंतामणी हा मणी असतो, तो सगळी चिंता दूर करतो, जे हवं ते मिळतं. तर ह्या सगळ्या चिंतामणीची, कल्पवृक्षाची, या संतांची देणे कल्पवृक्षावरी दुडे, परिसापरी आघात देणे चिंतामणी ठेंगणा. असं बघा, त्या म्हणजे या कल्पवृक्षाला, चिंतामण्याला, परिसाला मागे सारलंय आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ देणं हे संतांचं असतं. आणि म्हणून त्यांना म्हणताना म्हटलंय, चला कल्पतरूचे आरव. एक कल्पतरू नाही, आरव म्हणजे अरण्य. या भूलोकामध्ये, या पृथ्वीवर असे संत म्हणजे अरण्यच, कल्पतरूंचे अरण्य म्हणजे कल्पतरू रूपी संत, हे त्यांचं अरण्य म्हणजे सतत येऊ, मांदियाळी येऊ दे अशा संतांची. आणि जे कल्पवृक्षासारखे असणारे संत हे सतत येऊ दे भूमंडळ. चला कल्पतरूच्या आरव चेतना चिंतामणीचे गाव. त्याच उपमा दिलाय, चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी हा चिंता दूर करणारा मणी आहे, त्याच्यापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. बोलते जे अर्णव पियुषाचे. अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजे अमृतापेक्षा श्रेष्ठ हे संत आहेत. अमृताचा समुद्र जेवढं काम करू शकेल त्याच्यापेक्षा मोठं काम हे संत करतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. चिंतामण्यापेक्षा श्रेष्ठ, कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ, अमृतापेक्षा श्रेष्ठ. अमृताहुनी वाढ नाम आहे.
काय निवृत्तीशी हरिपाठामध्ये सांगितलं ना, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीशी चाड हरी अमृताहुनी वाढ नाम आहे. अमृतापेक्षा किंवा नामदेव महाराज म्हणता अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे का केदवा नापागे. अमृतापेक्षा गोड भगवंताचं नाम. तसं ह्या अमृतापेक्षा गोड संतजन, कल्पतरुक्षपेक्षा महान, चिंतामणापेक्षा महान, हे अनवरत भूमंडली भेटतो या भूता. हे सतत या भूमंडळावर अवतरत राहू. वर्षात सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. हे आमचं वर्णन केलंय त्यांचं, या संतांचं वर्णन केलंय हे. आणि पुढच्या ओळीमध्ये सुद्धा त्यांचंच वर्णन आहे. ते म्हणतात चंद्रमेज आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा संजन, सोयरे होतू. म्हणाले चंद्रमेज आलांछन, चंद्र झाला तरी त्याला डाग आहे. या संतांना कसला डाग नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तेजे सूर्य जैसे सोज्वल, परी तो अस्तवे हे किडाल, चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ हे सदा पुरते. जे सूर्य जरी असला तरी तो अस्ताच जातो, हे किडाळ आहे, हा दोष आहे त्याच्यात. चंद्र जरी असला तरी तो संपूर्ण एखाद्या वेळ सतत संपूर्ण नसतो, पण हे सदा पुरते, हे सदा संपूर्ण आहे. म्हणून चंद्रमेज अलांछन, चंद्रासारखे असू दे पण अलांछन आहे, चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. बघा संतांचं श्रेष्ठत्व माऊली म्हणतात. संतांचं काय महात्म्य आहे हे विचारात घ्या. हे संत तुम्हा आम्हाला भेटतात किंवा हे संत मृत्यू लोकात, किंबहुना असं म्हटलंय की संतांचं अस्तित्व या पृथ्वी तलावर आहे म्हणून या सृष्टीचा समतोल राखला जातो. असं एक सुंदर विचार आहे एक विचारवंताचा. ते म्हणतात इतना जगत में पाप है, ते म्हणतात इतना जगत में पाप है, अंदाज के बाहेर चला. जे जगामध्ये एवढं पाप चालली आहेत का त्याचा अंदाज करता येणार नाही. इतना जगत में, कबीरांचा तो आहे, इतना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, मगर संतों का ही तो पुण्य है, अब तक जग नहीं हिला. संतों का ही तो पुण्य है. जेवढं पाप दुष्ट लोक करतात, दुराचारी लोक जेवढं पाप या सृष्टीमध्ये करतात, तेवढंच पुण्य संत करत असतात. तेवढंच पुण्य संत करतात या सृष्टीमध्ये. त्याच्यामुळे या सृष्टीचा समतोल राखला जातो. जितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, मगर संतों का ही तो पुण्य है, अब तक जग न हिला. बघा सूर्य जेव्हा उगवायचा तेव्हाच उगवतो, समुद्राला जेव्हा भरती यायची तेव्हाच येते. समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. अनेक नद्या महापूर होतात, समुद्रात पाणी जातं, वाहून जातं, कधी वाढत नाही आणि कमी होत नाही. ज्या वेळेला जेवढी भरती यायची तेवढीच येते, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. पावसाळा आहे म्हणून अजून पुराचं पाणी गेलं म्हणून जरा पुढे आलं असं कधी नाही होत. का? त्याच्यावर भगवंताची कंट्रोल आहे, भगवंताचं त्याला अधिकार म्हणजे आधिपत्य आहे. पर्वते बैसकानं सांडावी, समुद्रे रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. भगवंताच्या आज्ञेने चाललेलं आहे. पर्वताने आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली समुद्रे रेखा नोलांडावी, समुद्राने आपली काय रेषा ओलांडू नये. लक्ष्मण रेषा दिली, त्याला मर्यादा दिली, ती मर्यादा ओलांडू नये. भूते पृथ्वी या भूते व्हावी, सर्व पृथ्वीनी सर्व भूतमात्रांचा भार व्हावा, ही आज्ञा माझी. हे माझ्या आज्ञेने चाललंय. आणि म्हणून म्हणतात का अनवरत भूमंडली, चला कल्पतरूच्या रव पियुषाचे, चंद्रमेज आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते संत सज्जन, मार्तंड जे ताप ते सर्वाही सदा संजन, सोयरे होतू. असे हे संत सज्जन, त्यांचं नातं हो त्यांच्याबरोबर, या भूतमात्रांबरोबर त्यांचं नातं जुळू. नातं असल्यानंतर माणूस विसरत नाही. नातं असल्यानंतर माणूस परत परत भेटायला येतो. आपण आपल्या नात्यामध्ये भेटायला जातो. इतरांना कोणाला भेटतो का? सगळ्यांनाच भेटतो का? नाही. जिथं नातं आहे तिथं जातो. बहिणीकडे जातो, भावाकडे जातो, वडिलांकडे जातो, आईकडे जातो, मुलाला भेटायला जातो, मुलीला भेटायला जातो. नातं आहे. म्हणून सोयरे हो तू असं म्हटलंय. सोयरेपणा त्यांचं नातं होऊ दे. या भूतमात्रांचं या ईश्वर निष्ठांबरोबर नातं जुळू दे. नातं जुळल्यानंतर ते परत परत त्यांना भेटत राहतील, परत परत उपदेश करतील, परत परत त्यांची व्यंकटी सांडतील, त्यांचं तिमीर घालवतील, त्यांचा अज्ञान घालवतील, आणि मग त्यांना सत्कर्मी रती वाढेल.
मग ते आपला निजधर्म जाणतील. विश्व सधर्म सूर्य पाहू असा धर्म त्यांना कळेल. आणि म्हणून या ईश्वरनिष्ठांनी त्यांना सतत भेटत राहो, त्यांचे सोयरे पण त्यांच्याशी जडू दे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी, भजी जो आधी पुरखी अखंडित. किंबहुना सर्व सुखी आता म्हणजे जो जे मानशील तो ते लावू. असे जर गुण आपल्या अंगामध्ये जर बांधले, जर आपलं तिबीर गेलं, स्वधर्म कळला, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील जे आपल्याला हवं ते जर आपल्याला सिद्ध व्हाल, आणि असे संत जर आपल्याला सतत भेटत राहिले, तर मग काय कमी आहे? मग किंबहुना सर्व सुखी. मग विश्वामध्ये किंवा ह्या मृत्यूलोकामध्ये आपण सर्व सुख आपल्याला उपलब्ध होती. म्हणजे संतांना काय कमी असतं? सर्व सुख त्यांच्या पायाशी लोळून घेतात, पण त्यांना इच्छा राहत नाही. स्वर्गीच काय, इहलोकीचे का स्वर्गीचे भोग पायीक झालेल्या पायीचे, परी भोगावे ऐसे न रुचे मना माझी. म्हणजे इहलोकीचे म्हणजे ह्या मृत्यू लोकातले आणि स्वर्गाचे भोग पायाशी लोळून घेतात का आमचा भोग घ्या, आनंद घ्या, पण भोगावे ऐसे न रुचे मना माझी. पण त्याच्याकडे त्यांचं लक्षच जात नाही. त्या भोग्य सुखाकडे, विषय सुखाकडे त्यांचं लक्षच जात नाही, कारण त्याच्यात त्यांना रसच वाटत नाही. म्हणून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी, असं पूर्णत्व येऊ दे, प्रत्येक माणसाला पूर्णत्व येऊ दे. असं पूर्णत्व आलं का संत पण आलं, पूर्ण होऊन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन सर्व पूर्ण होऊन सदा सुखी, सर्व सुखी का तीही लोकी, पूर्ण होऊन तीही लोकी, 3 लोकांमधले. असं नाही मज द्यावे म्हणतात, पण तिन्ही लोकांना सुख मागतात. माऊली म्हणा मज द्यावे पसाय दान, मज द्यावे म्हणतात, पण ते दान काय? लोकांसाठी द्या. पूर्ण होणी ती लोकी, भजी जो आदिपुरकी पखंड. सत्कर्मी रती वाढव, त्याचं उत्तर आहे इथे. भजी जो आदिपुरकी, आदिपुरुष म्हणजे भगवंत, आदिनाथ, आदिनाथ म्हणजे शंकर, आदिपुरुष म्हणजे भजी जो आदिपुरकी, म्हणजे त्यांना सत्कर्मी रती वाढू दे, हे सगळं त्यांना मिळू दे, जो जे वांछेल तो ते मिळू दे. पण हे सगळं मिळाल्यानंतर हुरून जाऊ नये. मग काय करावं त्यांनी? भजी जो आदिपुरकी अखंडित, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. तिन्ही लोकांची सुख त्यांना प्राप्त होऊ दे. पण ही सगळी सुख प्राप्त झाल्यानंतर त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊ देऊ नकोस. त्यांची व्यंकटी सांड, त्यांना सत्कर्मी रती वाढव. हे सर्व झाल्यानंतर सुद्धा त्यांना सत्कर्मामध्ये रती राहू दे आणि परमेश्वरा भजनामध्ये रत राहू दे, निमग्न राहू दे. परमेश्वराच्या भजनाची आवड मनामध्ये राहू दे. ही जाऊ देऊ नकोस. बघा किती काळजी करतात संत तुमची आमची. म्हणजे हे मिळू दे, पण मिळाल्यानंतर त्यांना भीती आहे का हे मिळाल्यानंतर हे उरून जातील, यांना अभिमान होईल त्याचा, त्यांचा गर्व होईल आणि हे त्याच्यापासून भ्रष्ट होतील, दूर जातील. म्हणून भजी जो आधी पुरकी अखंडित, त्यांच्या चित्तामध्ये भगवंताविषयीचं प्रेम राहू दे. त्यांना भगवंतापासून दूर लोटू नकोस, तुझ्यापासून दूर लोटू नकोस. हे दे भगवंता. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जो. आणि ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथावर उपजीविका करतात तसे नाहीत. जे ते आमच्या देगलूरकर महाराज म्हणतात, ग्रंथाची विक्री करून ग्रंथाचं दुकान म्हणतात आणि ग्रंथाची विक्री करून आपलं पोट भरतात असं नाही. ग्रंथोपजीवी आहे याचा अर्थ. आणि ग्रंथोपजीवी आहे विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा जो. बघा फार महत्वाचं आहे. ग्रंथोपजीवी याचा अर्थ या ग्रंथामध्ये जे ज्ञान सांगितले, जे विचार सांगितले, जो परमार्थ सांगितलाय, जी संत वचन सांगितली, त्या संत वचनाप्रमाणे या विचाराप्रमाणे जे जीवन जगतात त्याला ग्रंथोपजीवी असं म्हटलं. म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या विचाराप्रमाणे जे जीवन जगतात ते ग्रंथोपजीवी. आणि ग्रंथोपजीवी आहे विशेषी लोकी ये, हे विशेष लोक आहेत. असं जगणारे हे विशेषी लोकी ये. अशा या विशेष लोकांना दृष्टादृष्ट विजय होय जो. दृष्टादृष्ट म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट, मगाशी सांगितल्याप्रमाणे जे दृष्टीला दिसतं ते दृष्ट आणि दृष्टीला न दिसत ते अदृष्ट. तर हे दृष्टादृष्ट विजय होवावे जो, या सगळ्यांवर त्यांना विजय मिळो. कोणाला? आणि ग्रंथोपजीवी
या ग्रंथाच्या विचार आपल्या आचरणात आणतात. या ग्रंथात जे सांगितलंय असं जीवन जे जगतात, किंबहुना गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलंय, ए तू धर्मामृतम इदम यथा उत्तम परिउपसाते, यथा उत्तम परिउपसाते शब्ददाना मदभक्ता ते अतीव प्रियम्या. जे ये तू धर्मामृतम यथा उत्तम, ये तू धर्मामृतम. धर्मामृतम म्हणजे काय? धर्मरूपी अमृत. ये तू धर्मामृतम म्हणजे हे धर्मरूपी अमृत मी जे सांगितलं, ये तू धर्मामृतम यथा उत्तम. यथा उत्तम म्हणजे जसं मी सांगितलं, परिउपासते, जसं सांगितलं तसं आचरणात आणतात. हा जो धर्म मी गीतेमध्ये सांगितलाय तशाप्रमाणे जे आचरण करतात, यथा उत्तम परिउपासते श्रद्धदाना मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रिय. श्रद्धदाना म्हणजे माझ्यावर श्रद्धा ठेवून मतपरायण होऊन जे हे ज्ञान आचरणात आणतात ते अतीव मे प्रिय, ते मला सर्वात प्रिय आहे, असं भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला. तेच इथं माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. आता ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकी आहे. म्हणजे या ग्रंथासारखं आचरण करणारे, या ग्रंथ काय आहे? तो धर्मच आहे. गीतेमध्ये काय सांगितलं? धर्म सांगितलंय. बघा गीतेचा मी नेहमी सांगतो, गीतेचा पहिला श्लोक काय? धनी उचलू झालाय आणि शेवटचा श्लोक मनी संपलाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र हा पहिला श्लोक आहे. मामका पांडवा किम कुर्वत, आणि शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भोती ध्रुवानती मती मम. मनी संपलाय. म्हणजे या संपूर्ण गीतेमध्ये भगवंतांनी धर्म सांगितलाय. म्हणून हे धर्माचं आचरण तया सत्कर्मी ऋत्यू वाढो स्वधर्म सूर्य पाहू, हा जो धर्म सांगितलाय या ज्ञानेश्वरीमध्ये, किंवा हा जो धर्म इथे गीतेमध्ये सांगितलाय, हा धर्माचं जे आचरण करता ग्रंथोपजीवी म्हणजे या हे धर्मामृतम इतम यथा उत्तम परिउपासते. म्हणजे हा जो धर्म जे आचरणात आणतात ते विशेषी लोकी आहेत, ते विशेष आहेत, ते लोक विशेष आहेत, ते संत आहेत. मग अशा संतांना दृष्टादृष्ट विजय हो जो, म्हणजे त्यांना दृष्ट आणि अदृष्टावर विजय हो त्यांचा, जे ते त्यांना सहाय्य हो, जे भगवत प्राप्ती हो त्यांना. थोडक्यात त्यांना असं की त्यांना भगवंताची कृपा मिळो, त्यांच्यावर भगवंताची प्राप्ती, त्यांना भगवत प्राप्ती हो आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा हो. दृष्टादृष्ट विजयी होवावे जो. म्हणजे हे दृष्ट सृष्टी संपली, हे दृष्ट आहे, दृष्टीला दिसतं ते सगळं संपलं. आणि अदृष्ट आहे म्हणजे आतमध्ये जे जे अहंकार, जे आपले व्याप आहेत, जे तिकार, जे काय सगळे व्याधी आहेत, ज्या व्यथा आहेत, उपाधी आहेत, या सगळ्या संपल्या. मग राहिलं काय? मग राहिला फक्त भगवंत, एकमेव भगवंत. तर दृष्ट आणि अदृष्ट गेल्यानंतर जो उरतो तो भगवंत. आणि हे सगळं कशाने होतं? तर वर्षत ईश्वर निष्ठाची मानियाली भेटतू भूता सतत अनवरत भेटतू भूता. तर ह्या अनवरत संत भेटल्यानंतर, त्यांची संत संगती झाल्यानंतर हे सगळं प्राप्त होतं. सुंदर श्लोक आहे, ते म्हणतात संत संगेन निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्त, निश्चल चित्ते जीवन मुक्ती. बघा संत संघाने काय होतं, मला वाटते संत संघाचं काहीतरी विचारलं होतं एक दिवशी, ठेवू आपण संतांवर. तर मृणालताईंनी मला वाटतं विचारलं होतं संत संगतीने होतं का? तर संत संगतीने काय होतं एका श्लोकामध्ये सांगितलंय, संत संगे निसंगत्व. निसंगत्व म्हणजे दृष्टादृष्ट संत, कसलाच संघ राहत नाही, निसंग होऊन जातं म्हणून. संत संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, चित्तातला मोह संपून जातो, कशाचाच मोह राहत नाही, विश्वातल्या कुठल्याही गोष्टीचा मोह राहत नाही. निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्त, चित्त स्थिर होतं, मन स्थिर होऊन जातं. कशावर? एका गोष्टीवर, भगवंतावर स्थिर होतं. निसंग झाला, कसलाच संग राहिला नाही, कसलाच मोह राहिलाय, मग चित्त स्थिर होऊन राहतं. म्हणजे जर चित्त स्थिर करायचं असेल तर सर्व संग परित्याग करावा लागतो आणि सर्व मोहाचा त्याग करावा लागतो. सर्व जे काय प्रेम आपलं भूतमात्रावर, ते प्रेम काढून सगळं भगवंतावर वळवावं लागतं, भगवंतावर लावावं लागतं, निर्मोहत्व. आणि मग हे निर्मोहत्व झालं, निसंगत्व झालं, मग निश्चल चित्त, मग आपलं मन भगवंतावर स्थिर होतं आणि निश्चल चित्ते मग पुढे जीवन मुक्ती.
मग जीवन मुक्ती प्राप्त होते. तर असं या संत संगतीने म्हणून अनवरत भूमंडली भेटू तया भूता, याचं कारण आहे कारण संत संघाशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून असे जे श्रेष्ठ ईश्वरनिष्ठ संत आहेत हे सतत या भूतमात्रांना भेटत राहो आणि त्यांच्यावर कृपा करत राहो. दृष्टारिष्ट विजय होवा जो, आणि असे जे आचरण करतील, हे जे मी सांगितलंय, माऊली म्हणतात हे ज्ञानेश्वरीमध्ये जे मी ज्ञान सांगितले, जे विचार सांगितले, त्या विचाराप्रमाणे त्या ज्ञानाप्रमाणे आपलं आयुष्य जे जगणारे आहेत ते विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजय हो, त्यांचा या दृष्टावर किंवा संसारावर विजय मिळू दे त्यांना आणि भगवंताची प्राप्ती मिळो, हे शेवटचं मागणं आहे. म्हणून बघा, जे वाईट लोक आहेत, वाईट वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यासाठी मागितलं का त्यांची व्यंकटी सांडो, त्यांची बुद्धीचा पालट कर. जे संसारी आहेत त्यांना स्वधर्म सूर्य पाहू, काय सत्कर्मी रती वाढो आणि सधर्म सूर्य पाहू. संसारी लोकांसाठी मागणं मागितलं तर त्यांना त्यांचा स्वधर्म कळू दे आणि सत्कर्मामध्ये त्यांना रती वाढू दे. आणि साधकांसाठी सांगितलं, साधकांसाठी सांगितलं का त्यांचं तिमिर जावो, दुरितांचे तिमिर जावो. जे साधक आहेत त्यांच्या मनामध्ये साधना करणारे जे त्यांचं का ज्ञान गेलेलं नसतं, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली नसते, म्हणून त्यांच्यासाठी सांगितले त्यांचं दुरितांचे तिमिर जावो. ही तिसऱ्या वर्गासाठी मागितलेली मागणी आहे. त्यांचं अज्ञान सगळं दूर व्हावं, त्यांना खरं स्वरूप कळावं संसाराचं. संसार जो खोटा आहे, तो नाशिवंत आहे, त्याचं खरं स्वरूप त्यांना कळू दे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहू, आणि त्यांना आपला स्वधर्म कळू दे. हे तिसऱ्या वर्गासाठी साधकांसाठी मागितलेलं साधन. आणि चौथं, दृष्टादृष्ट विजय होवा जो, असे जे लोक आहेत, आचरण करणारे जे संत लोक आहेत, त्यांना दृष्ट आणि अदृष्टावर विजय मिळू दे आणि त्यांना भगवत प्राप्ती होऊ दे. असं चारही प्रकारच्या लोकांसाठी 4 प्रकारची मागणी या पसायदानामध्ये ह्या माऊली ज्ञानेश्वरांनी मागितली. आणि मग पुढे निवृत्तीनाथांनी त्यांना आशीर्वाद दिला का एथ म्हणेसे विश्वेश्वराव. बघा, परत विश्वेश्वराव म्हटले. विश्वेश्वराव म्हणजे पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय का विश्वात्मके देवे, म्हणजे निवृत्तीनाथाचं वर्णन करताना म्हणाले आता विश्वात्मके देवे, त्यांना उपमा देताना म्हणाले विश्वात्मक देव. माझे गुरु कसे आहेत? विश्वात्मक आहेत, विश्वाचा आत्मा आहेत, जे विश्वव्यापक आहेत. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं स्वरूप कसं आहे, ते विश्वव्यापक आहे. आणि म्हणून मग शेवटी म्हणताना सुद्धा म्हणतात का एथ म्हणेसी विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. मग निवृत्तीनाथाला म्हणतात येथे म्हणेसे विश्वेश्वराव, म्हणजे माझा विश्वात्मक देव म्हणजे माझे सद्गुरु, त्यांनी मला आशीर्वाद दिला. येत म्हणेसे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. त्याने या त्यांच्या आशीर्वादाने मग ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वरांना सुख झाले. का सुख झालं? का एवढं जर मला दिलं तर माझा संपूर्ण जड जीवाचा उद्धार होईल, हे ज्ञान मी सगळ्यांना प्रकट करू शकेन. म्हणून माऊलींचे सर्वात विश्वावर उपकार, कारण हे जे गुह्य ज्ञान होते, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेल. आरतीमध्ये जो म्हणतो ना, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. या विश्वामध्ये संपूर्ण भगवंत भरलेला आहे, हे गुह्य आहे. हे विश्व जे आहे हे भगवंतमय आहे, भगवंताचं स्वरूप आहे, विश्वरूप आहे, भगवंत विश्वरूप आहे, हे गुह्य आहे, हे महत्वाचं आहे. अहम ब्रह्मास्मी वेदांचं वाक्य आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हे वेद वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणलंय. इदम खलविदम ब्रह्म, ही तीन वेदांची 3 वाक्य आहेत. सामवेदांचं वाक्य आहे का तत्वमसी. अथर्ववेद म्हणतात इदम खलविदम ब्रह्म. तर हे सगळे जे आहेत तेच इथं सांगितलंय. इदम खलविदम ब्रह्म. खलविदम म्हणजे हे सगळं विश्व आहे, हे ब्रह्मरूप आहे. म्हणून विश्वात्मके देवे, असं जे ब्रह्म म्हणजे हे विश्व आहे, हे विश्वरूप, हे प्रगट गुह्य, हे जे गुह्य होतं का विश्वरूप आहे, हा भगवंतच विश्वाच्या रूपाने नटलेला आहे. हे जे गुह्य होतं हे तुम्हा आम्हाला प्रगट केलं, हे विश्वाला माऊलींनी प्रगट केलं. हे माऊलींचा सर्वात मोठा उपकार आहे. हे जर त्यांनी प्रगट केलं नसतं तर आज जे आपल्याला सज्जन दिसतात, साधू संत दिसतात, हे दिसले नसते. या विश्वामध्ये कोणी संत होऊ शकला नसता, कारण हे गुह्यच माहित नव्हतं. हे प्रगट केलं, हे माऊलीने प्रगट केलं, म्हणून आमच्यापर्यंत आलं. आज आपण ही धारणा करतो किंवा भक्ती करतो, साधना करतो, कशामुळे करतो? हे गुह्य तुम्हाला प्रकट झालं.
म्हणून 700 वर्ष झाली तरी ही ज्ञानेश्वरी अजून अबाधित आहे, त्याला कसलीच बाधा नाही. आणि मोठे मोठे लोक त्याच्यावर पीएचडी करतात पण त्यांना ती कळत नाही. जी 16व्या वर्षी लिहिली ती मोठ्या मोठ्या म्हणजे ज्ञानी लोकांना, विद्वान लोकांना कळायला मुश्किल आहे. अशी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी आपल्याला चांगलं काय वाईट काय हे सुद्धा कळत नाही. आणि त्या वयात त्यांनी, कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, असे ज्ञानेश्वर महाराज जे होते ते महाविष्णूचे अवतार होतं. म्हणून ही ज्ञानेश्वरी जी आहे ती साक्षात त्यांच्या मुखातून आलेलं हे विश्वाचं गुह्य, हे साक्षात त्यांच्या मुखातून म्हणजे देवाच्या मुखातून आलेलं आहे. एवढी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे. म्हणून संत किंवा मी लोक हात जोडून सगळ्यांना विनंती करत असतो की एकदा तरी दिवसातून 5 मिनिटं 4 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या, जेवढ्या जमतील तेवढ्या, झोपताना 5 ओव्या वाचल्यात तरी वाचा. ज्ञानेश्वराने एकदा नमस्कार करा, त्यांचं स्मरण करा, पांडुरंगाचं स्मरण करा आणि ते 5-10 ओव्या वाचा. काय किती वेळ लागतो? लोक म्हणतात वेळ मिळत, अरे किती वेळ लागतो त्याला. सकाळी पूजा केल्यानंतर 5 ओव्या वाचल्यात ना तरी हे प्राप्त होईल. श्रद्धा ठेवा. जनाबाईंनी वर्णन करताना या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जनितया लोटांगणी. जनाबाईचा अभंग आहे, त्या म्हणतात का वाचावी ज्ञानेश्वरी. मनुष्य जन्माला येऊन एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा, थोडी थोडी ज्ञानेश्वरी वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. मनुष्य जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरचं दर्शन घ्या. त्या विठ्ठलाचं रूप काय ते एकदा तरी डोळ्याने बघा. असं जर केलं, या 2 गोष्टी केल्या तर ज्ञान होई अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. असा वर दिलेला आहे निवृत्तीनाथाने का अज्ञानी असला तरी त्याला ज्ञान होईल. ज्ञानेश्वरी वाचताना कळत नाही पण त्याच्यावर श्रद्धा ठेवून वाचत राहिला तर ज्ञानेश्वरच तुम्हाला त्याचा अर्थ सांगतील. ज्ञानेश्वरच तुम्हाला त्याचा अर्थ, त्याला तुम्ही त्याचा बोध करतील. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख या दगडा. म्हणजे मूर्ख असेल, अज्ञानी असेल, निरक्षर असेल, अनेक लोक असे आहेत निरक्षर, त्यांना वाचता येत नाही, नुसतं असं लाईनवर बोट ठेवतात आणि वाचत राहतात. काय वाचतात ते कळत नाही कारण वाचताच येत नाही, पण त्याला घडघडीत ज्ञानेश्वरी पाठ आहे असे चमत्कार आहेत. आंधळ्या सुरदास होते किंवा आमचे गुलाबराव महाराज होते, घडघडीत ज्ञान, जन्मापासून अंध, पण ज्ञानेश्वरीवर त्यांनी जे लिहिलंय असं कोणीच लिहिलेलं नाही. ज्ञानेश्वरीवर 36 ग्रंथ केलेत त्यांनी गुलाबराव महाराजांनी. जन्मांध. आळंदीमध्ये एक अजून हयात आहेत, त्यांचं नाव मी विसरलो, ते अंध जन्मांध पण घडघडीत तोंड पाठ ज्ञानेश्वरी. ज्ञान होय मुळा अतिमूर्ख त्या दगडा, ऐसा वर या टिकेसी. एवढी ताकद, एवढी शक्ती या ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ती आपल्याला उपलब्ध आहे. आपण भाग्यवान आहोत. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नरद भरतखंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती, त्यातही विवेकू परमार्थी, त्याचा वंशवर्ती मी परमार्थ. जे भारतामध्ये जन्म घेणं हे परम भाग्य लागतं. म्हणून विवेकानंदांनी सांगितलंय का एक दिवस असा येईल का या विश्वावर भारताचं वर्चस्व असेल. हे संतांचं वचन आहे, विवेकानंदांचं वचन आहे. 21व्या शतकाच्या शेवटी भारत सर्वश्रेष्ठ शक्तिमान होईल. कारण भारतात जे आहे ते इतर देशामध्ये सुख म्हणजे संपन्न देश आहे. हे जे ज्ञान आहे हे कुठल्या देशामध्ये नाही. जे आपल्याला हे ज्ञान आहे, वेदांचं ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे, गीतेचं ज्ञान आहे, हे इतर देशामध्ये नाही आहे. ते घेण्यासाठी हरे राम हरे कृष्ण करून तिकडे फॉरेनर येऊन आपल्याकडे देवळं बांधतात आणि या ज्ञानेश्वरी ते छापतायत आणि आपल्याला वाटतायत. दुर्दैव आहेत. आपली ज्ञानेश्वरी त्यांनी छापावी, ते त्याचा अभ्यास करतात, ते गडगडीत गीतेतले श्लोक बोलत असतात आणि आपल्याला एक श्लोक सुद्धा पाठ नाहीये. दुर्दैव आहे. म्हणून दररोज एखादा श्लोक गीतेचा, काय ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या, तुकारामांचा एखादा अभंग वाचा, नित्य नेम करा. याने सुद्धा आपलं भलं होईल, कल्याण होईल.
असे एवढी श्रेष्ठ ग्रंथ आहे हा ज्ञानेश्वरी. श्रेष्ठ ज्ञान आम्हा म्हणेन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. नुसती वाचू नका माऊली रामदेव महाराज म्हणतात. एखाद्या ओवीचा अर्थ समजून घ्या आणि तसा आचरणात आणा. एक तरी ओवी अनुभवावी. नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. नामदेव महाराज म्हणतात या ग्रंथासारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही. एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे. एवढं श्रेष्ठ ज्ञान या माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्याला दिले आणि मागताना पसायदान एवढं श्रेष्ठ मागितलंय का सगळ्यांचा उद्धार व्हावो. गरीब असो श्रीमंत असो कोण काय चांगला धडधाकट हो बलवान असू दो शक्तिमान सत्ताधारी धनवान सगळ्यांचा उद्धार हो. असं नाही म्हटलं कोणाचं करू नको. सगळ्यांचा उद्धार करे भगवंता. सगळ्यांचा उद्धार मागितला. सगळ्यांचं भलं मागितलंय. एवढे महान असे संत असतात. संतांशिवाय असं मागणं कोणी मागू शकत नाही. म्हणजे मला बरं वाटलं. मला भीती वाटत होती का पूर्ण होईल की नाही. पण माझ्या मनातलं आमच्या संजय महाराजांना नेहमी कळतं. म्हणून त्यांनी आज 8 वाजेपर्यंत वेळ घेतला. धन्यवाद संजय महाराज. 7 वाजले. आता 1 तास आपल्यासाठी आहे. सगळ्यांनी इथे जॉईन झालात आणि श्रवणाचा लाभ घेतलात आणि मलाही आनंद होतो. तुम्हालाही आनंद होत असेल अशी मी अपेक्षा करतो. पण मला हे सांगताना तुम्हाला अतिशय आनंद होतो कारण माझीही तेवढी सेवा भगवंताची सेवा घडते तुमच्यामुळे. तर तुमच्या श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि तुम्हाला मनापासून भरभरून धन्यवाद देतो. असंच आपल्या आयुष्याचा वेळ सार्थकी लावा आणि चांगल्या कारणासाठी त्या हरिचिंतने गेला जो क्षण तो काळाशी नाही प्राशन. काळ सारावा चिंतने एकांतवासी देवाच्या पूजने एकांतवासी तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी देवाच्या पूजने म्हणजे देवाच्या स्मरणामध्ये काळ घालवावा आणि जो हरिचिंतने गेला जो काळ तोच आपला म्हणजे सार्थकी लागला असं म्हणा. करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविल यमापासून या. महाराज म्हणतात तुकाराम महाराज का दुसरं काय तुम्हाला यमापासून सोडवणार नाही. हे काय स्त्रियापुत्र कलत्र हे तो नाशिवंत शेवटचा अंत न पावे कोणी. यमाची हाती बांधून या देती भूषणेही घेते काढून या. त्या यमाच्या हातून प्रेत बांधून देताना सगळं अंगावरचं काढून घेतात. यमाची या हाती बांधून या देती भूषणेही काढून देतात. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुला परमेश्वराशिवाय दुसरा कोण मत्तीला येणार नाही. आणि म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा. या जन्मामध्ये जे कराल ती परलोकी पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला कामाला येईल. एकच गोष्ट अशी आहे का या जन्मात तुम्ही केली तर ती पुढच्या जन्मामध्ये कामाला येईल. बाकी कोटी रुपये जमवलेत तरी ते इथेच राहतील. धन मिळविता कोटी सवे न ये लंगोटी असं महाराज म्हणतात. म्हणजे किती कोटी रुपये तरी सवे न ये लंगोटी. लंगोटी पण बरोबर येत नाही त्याच्यातली. ते पैसे तर राहू दे. कपनाला म्हणतात ना कपनाला खिशे नसतात. ते काही बरोबर येणार नाही. करा हरिभक्ती परलोकी कामा. एकच गोष्ट परलोकामध्ये आम्हाला येईल आणि एकच गोष्ट तुमच्या सतत बरोबर राहील. ही कधीच संपत नाही. केलेली हरिभक्ती किंवा हे पुण्यकर्म हे सतत बरोबर केलेल्या कर्माचे पाप पुण्य बरोबर येत असतात. हरिभक्ती केलीच तर हरिभक्तीचं पुण्य सुद्धा तुमच्या बरोबर राहील आणि पुढचा जन्म चांगला देईल भगवंत. जर आला तर याच जन्मात मुक्त झालं तर धन्यवाद. पण ह्या जन्मात नाही झालात आणि ह्या जन्मात जर हरिभक्ती केलीत भगवंताची भक्ती केलीत ज्ञानेश्वरावर श्रद्धा ठेवलीत तर पुढचा जन्म 101% माझी गॅरंटी भगवंताच्या तर्फे मी तुम्हाला गॅरंटी देतो का पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा मिळेल आणि भगवंत कृपाळू आहे दयाळू आहे अनाथांचा नाथ आहे. तो आपल्याला पुढची संधी देतो का आधीच्या जन्मामध्ये अधुरं राहिलेलं या जन्मामध्ये पूर्ण कर असं भगवंत आपल्याला संधी देतो. एवढा दयाळू एवढा कृपाळू असा संत भगवंत आहे. म्हणून त्या भगवंताची भक्ती करा. या जन्मामध्ये दुर्लभ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा गीता वाचा त्याचा अभ्यास करा. रिटायर्ड झाल्यानंतर काय काम आहे. जे काय वेळ असेल थोडासा वेळ द्या. माऊली म्हणतात का या 18 प्रहारा माझारी मोटके निमिषभरी दे मोटके निमिषभरी देत जाई मग जे जे का निमिक देखील माझे सुख तेतुले अरोचक विषयी घेईल. म्हणजे 8 प्रहारातलं निमिषभरी निमिष म्हणजे माहितीये का मोटके निमिष निमिष म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी वर खाली व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. जे केवढी अपेक्षा म्हणजे क्षुल्लक अपेक्षा आहे. मोटके निमिषभरी देत जा. त्या 8 प्रहारात संसार करा पण निमिषभर माझी आठवण करा. एकदाच आठवण करा. एवढीच अपेक्षा आहे. निमिषभरी म्हणजे डोळ्याची पापणी वर खाली व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळच द्या मला.
एवढा सुद्धा वेळ देत नाही आपण. एवढे कृतज्ञ आहोत. जे तुम्ही सगळे देता, तुम्ही नाही. पण जे देत नाहीत, जे खळांची व्यंकटी सांडू, ज्यांची व्यंकटी वाईट बुद्धी आहे, ते देत नाही. जे एवढं जर भगवंत आपल्यावर उपकार करत असेल, त्या भगवंताचे एकदा दिवसातून स्मरण करायला काय, सकाळ संध्याकाळ झोपताना, सकाळी अंघोळ केल्यानंतर देवाचं स्मरण करा. 4-5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा आणि धन्यवाद अशी संतांची म्हणजे माफक अपेक्षा आहे. असं नाही तुमचं आयुष्य सगळं संसार सोडा असं नाही म्हटलं. संतांनी संसार कामामध्ये काम काही म्हणा, राम राम असं म्हटलंय. काम करता करतानाच रामाची आठवण करा असं म्हटलंय. या कामामध्येच काम करा, कामामध्येच राम म्हणा असं म्हटलंय. अपेक्षा करतो भगवंताला का तुम्ही खळांची व्यंकटी जाऊ दे आणि आम्हाला सत्कर्मरती वाढो आणि परस्परे मैत्र जडो असं हे माऊलींनी सांगितलं. तशी आम्हाला कृपा तुझी लाभो आणि आमच्यावर पण अशी कृपा कर अशी भगवंताला प्रार्थना तुमच्या सर्वांतर्फे करतो. आणि माझी झालेली सेवा ही माऊलींच्या सद्गुरु चरणांच्या आणि पांडुरंगाच्या तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवा इथे थांबवतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. पुंडलिक वरदे हार विठ्ठल. श्री राम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय.